तुम्हाला एक चॅलेंज जर मी दिलं, औषधं आणि इन्सुलिन शिवाय याचा डायबिटीस तुम्ही पूर्ण बरा करू शकाल का आणि तुम्ही करून दाखवू शकता का, तर हे चॅलेंज तुम्ही स्वीकारता? तसं मला एक हॉटेल सुरू करायचंय जिथे डायबिटीस थाली मिळेल. समजा एखादा राजकीय पुढारी हे पॉडकास्ट ऐकत असेल तर माझी विनम्र सूचना असे की याच्यावरती तातडीने बंदी घाला. मला वाटतं युट्यूबच्या इतिहासामध्ये हा हॅक हा फक्त नाही. आपण काय करतो, वी बिलीव्ह द सिस्टम, वी डू नॉट क्वेश्चन द सिस्टम. नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते. द अमोल अन्नदाते पॉडकास्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. या पॉडकास्ट मध्ये आम्ही विविध एक्सपर्ट्सला, विविध आरोग्य क्षेत्रातले, इतर सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना सोबत घेऊन तुमच्यापर्यंत नेमकी आणि अगदी परफेक्ट माहिती घेऊन येणार आहोत, ज्याला संशोधनाचा आणि त्या व्यक्तीच्या अनुभवाचा आधार आहे. आजचा विषयही असाच आहे आणि सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तो म्हणजे मधुमेह, डायबिटीस. आज भारतात जर आपण बघितलं तर जवळपास दर चौथ्या व्यक्तीला डायबिटीस आहे, मधुमेह आहे. मला वाटतं तुम्ही शो बघणारे असे एकही नसतील की ज्यांच्या घरामध्ये डायबिटीसचा रुग्ण नाही, किंवा ज्यांच्या ओळखीचं कोणीतरी, ज्याला असं कोणी नाही की ज्यांच्या ओळखीचं आहे आणि त्याला डायबिटीस ओळखीचं नसलेला कोणी एकही माणूस नाही. मला नाही वाटत असं कोणी असेल. तर आणि येणाऱ्या काळामध्ये, येत्या 10-15 वर्षामध्ये आता भारत हा जगामध्ये मधुमेहाची जागतिक राजधानी म्हणून ओळखला जातो. येणाऱ्या काळामध्ये, येत्या 10-15 वर्षांमध्ये जवळपास 50% 30 वर्षाच्या पुढील सर्व लोकांना डायबिटीस असू शकतो, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. या विषयावर बोलण्यासाठी अत्यंत ज्येष्ठ आणि या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष काम केलेली, संशोधन केलेली एक नामवंत व्यक्ती आमच्या सोबत आहे. त्यांची ओळख मी करून देतो, त्यांचं आधी नाव सांगतो. त्यांचं नाव आहे डॉक्टर चंद्रकांत कणसे सर. कणसे सर, डॉक्टर अमोल अन्नदाते पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत. कणसे सरांची थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे, कणसे सर हे MBBS MD मेडिसिन आहेत. अनेक वर्ष ते क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये होते, पण जवळपास मागच्या 20-25 वर्षापासून त्यांनी मधुमेहाच्या उपचारांना स्वतःला वाहून घेतलं. आणि ते उपचार कसे, तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे रूढी परंपरेप्रमाणे चालत असलेल्या गोळ्या, इन्सुलिन हे उपचार नव्हे, तर औषधाशिवाय आहार आणि व्यायाम आणि जीवनशैलीतले बदल याच्या सहाय्याने मधुमेहाचे उपचार. डॉक्टर चंद्रकांत कणसे हे स्वतः एक आळेफाट्याला होमिओपॅथी मेडिकल कॉलेज चालवतात आणि देशभर ते मधुमेहाच्या रुग्णांना औषधाशिवाय फक्त आहार आणि व्यायामाच्या माध्यमातून उपचार करतात. एवढंच नव्हे तर लाईफस्टाईलच्या माध्यमातून अनेक मॉडेल्स, ऍक्टर्स, बरेच ज्या क्षेत्राला फिटनेसची गरज आहे अशा सगळ्या क्षेत्रातल्या लोकांचे ते गाईड आहेत. वैद्यकीय क्षेत्रासाठीही ते गाईड आहेत. तर आज आपण जाणून घेऊया डॉक्टर चंद्रकांत कणसे सरांकडून की खरंच डायबिटीस हा औषधाशिवाय बरा होऊ शकतो का? फक्त आहार आणि व्यायाम याच्या माध्यमातून डायबिटीसचे उपचार होऊ शकतात का? तर जास्त वेळ न घेता आपण कणसे सरांकडे जाऊया. सर, तुम्हाला एक चॅलेंज जर मी दिलं, एक रुग्ण तुमच्याकडे मी असा दिला की जो तुमचं सगळं ऐकायला तयार आहे, तुमच्या मिलिटरी ट्रेनिंग जसं देतो आपण कॅम्प मध्ये, तसं तुम्ही त्याला 6 महिने तुमच्या आळेफाट्याच्या रिहॅबिलिटेशन सेंटर आहे तिथे तुम्ही त्याची राहण्याची सोय करा. त्याला डायबिटीस आहे, त्याला काही डायबिटीसची औषधं चालू आहे, आणि मी तुम्हाला चॅलेंज दिलं की याला औषधं आणि इन्सुलिन शिवाय याचा डायबिटीस तुम्ही पूर्ण बरा करू शकाल का आणि तुम्ही करून दाखवू शकता का, तर हे चॅलेंज तुम्ही स्वीकारता? नाही, याच्यामध्ये डायबिटीसचे प्रकार आपण लक्षात घेतले पाहिजे. अर्थात आपण जो डायबिटीस बोलू तर टाईप 2 डायबिटीस बद्दल तुम्ही मला डायबिटीस त्याचे प्रकार आधी आपण सांगूया. नाही, अत्यंत कमी प्रमाणात असतो, म्हणजे 2% समजा, त्याला टाईप 1 डायबिटीस आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये शरीरामध्ये इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया बंद झालेली असते आणि हा बरा होत नाही. त्याचा तोही बरा कसा करता येईल त्याच्याही विषयी मी पुढे बोलतो. त्याच्यानंतर जो साधारणतः 95% लोकांमध्ये सापडतो तो म्हणजे टाईप 2 डायबिटीस, ज्याला आपण सगळेजण डायबिटीस या एकाच नावाने ओळखतो. आणि त्याहूनही वेगळा आपलं साऊथ ईस्ट एशियामध्ये किंवा एशियन कंट्रीमध्ये, भारतामध्ये एक वेगळा प्रकार अजून जास्त प्रमाणामध्ये असतो, त्याला लाडा म्हणतात, म्हणजे लेटंट ऑटोइम्यून डायबिटीस ऑफ ॲडल्ट. आता याच्यातला जो 95% भाग ज्याला डायबिटीस आपण सर्वसामान्य म्हणतो, किंवा तुम्ही म्हणाला 25% लोकांना अडल्ट पॉप्युलेशनला तो डायबिटीस आहे, हा नक्की बरा होतो.
आणि तुम्ही असं चॅलेंज जर मला दिलं की बा हा माणूस आहे तो तुमच्याकडे 6 महिने तुमच्याकडे आहे आणि त्याला तुम्ही असं असं करा, ते काय करा ते करा आणि डायबिटीज बरा होईल का, 100%. मला वाटतं सरांनी वर्डिक्ट दिलंय की 100% डायबिटीज हा पूर्ण बरा होऊ शकतो. असं काहीही नाही की तो एक असा असाध्य आजार आहे ज्याला तुम्ही आयुष्यभर तुम्ही गोळ्या, औषधं, इन्सुलिन तुम्हाला घ्यावंच लागेल. आणि मला वाटतं की याचं सगळ्यात मोठं उदाहरण हे स्वतः डॉक्टर चंद्रकांत कणसे सर आहेत. तर सर तुम्ही एक मला सांगा की तुमची स्वतःची काय स्टोरी आहे आणि डायबिटीज बद्दलची, आणि क्लिनिकल प्रॅक्टिस आळेफाट्याला तुम्ही एक त्या भागातले सगळ्यात नावाजलेले क्लिनिकल ICU चालवणारे होते, तिथून तुम्ही या डायबिटीसच्या उपचाराकडे वळला. तर मला वाटतं तुमच्या डायबिटीसची ही कहाणी मला वाटतं आपल्याला सगळ्या व्ह्युअर्सला त्यांनी ऐकली पाहिजे. तर त्या माझ्या डायबिटीसकडे जाण्या अगोदर ज्याला मी 100% म्हटलो की डायबिटीस बरा होऊ शकतो, म्हणजे काय होणार हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे. की तुमचा डायबिटीस जर कमी किंवा नवीन झालेला असेल, नवीन म्हणजे 5 ते 8 वर्ष झालेला असेल, तो 100% एकही गोळी न घेता बरा होऊ शकतो. 2 की तुमचा डायबिटीस जुना असेल आणि त्यासाठी समजा तुम्ही एक 10 औषधं घेताय, 10 डोस, तो डायबिटीस 2 डोस मध्ये कमी झाला तर त्याला रिव्हर्सल नाही म्हणायचं का, तर म्हणायचं. आता तुमचा 15 वर्षाचा किंवा 20 वर्षाचा डायबिटीस आहे आणि त्यासाठी तुम्हाला डायबिटीससाठी जे 4-5 औषधं लागतात, तुम्ही त्यासाठी किडनी खराब झाली, नर्व्स खराब झाल्या, डोळे खराब झाले म्हणून अजून 2-4 औषधं घेतात. आणि बऱ्याचदा असं होतं की ह्या गोळ्या चालू असतानाही किंवा औषध इंजेक्शन चालू असतानाही तुमची शुगर, त्याला तुम्ही पॅरामीटर मोजता, ते कंट्रोल नसतं. HbA1c तुमचं 9, 10, 11, 12 काहीतरी असं असतं. तर तेवढीच औषधं वापरून त्याच पेशंटचं शुगर कमी करणे म्हणजे HbA1c 6 पर्यंत आणणं शक्य आहे. याला पण मी डायबिटीस बरा झाला म्हणतो. ज्याचा अनकंट्रोल आहे त्याचा कंट्रोल होतो, ज्याचा कंट्रोल आहे पण औषधे असते त्याची औषधं कमी होतात आणि नवीन असेल तर 0 गोळ्यांमध्ये होतं. आणि हे 100% सगळ्यांच्या बाबतीत शक्य आहे. आता माझ्या डायबिटीसकडे आपण जाऊया की मी स्वतः MD मेडिसिन झाल्यानंतर प्रॅक्टिस सुरू केली, सगळे उपद्रव, आणि 96 साली मला स्वतःला डायबिटीस झाला. जे मी शिकलो होतो, जे वाचला, अभ्यास केला, त्याच्यामध्ये असं लक्षात आलं, म्हणजे आमचं ज्ञान समज असा होता की आपल्याला किंवा कोणाला डायबिटीस झाला की तो होत नाही, बरा होत नाही, आणि त्यासाठी जी औषधं असतात ते आयुष्य आपण घ्यावी लागतात. आणि म्हणजे आमचं ट्रीटमेंट टार्गेट ज्याला म्हणतो शुगर कंट्रोल विथ एनी मीन्स, म्हणजे काहीतरी करून शुगर नॉर्मल झाली पाहिजे, हे आपलं त्याच्यामध्ये उद्दिष्ट होतं. आणि त्यासाठी औषधाची मदत घेणं आणि औषध आयुष्यभर घेणं हेच एंड पॉईंट होते. आणि असं करत असताना बरीच पुढची जवळजवळ 16 वर्ष गेली आणि काही ज्याला रेट्रोकॅल्कायनल बर्सायटिस म्हणतात अशा मला एक दुर्धर आजार झाला आणि 4 महिने मला बेडवरती झोपावं लागलं. आणि त्यासाठी उपचार म्हणून मला ऑपरेशन करण्याची गरज लागली. तेव्हा पुण्यातल्या एकाही फिजिशियनने मला फिटनेस दिला नाही. तुम्ही स्वतः फिजिशियन असून? हो, मी स्वतः असूनही माझे सगळे मित्र फिजिशियन होते. त्यांनी कोणी माझ्याकडे रुपया कधी मागितला नाही, मी पण कोणाला दिला नाही. पण फिटनेस त्याच्यासाठी जे असतं, शुगर कंट्रोल करण्यासाठी जी काही उपयोग हे असते, म्हणजे सगळे उपचार पद्धती वापरूनही शुगर कंट्रोल येत नव्हती. आणि मग ज्या दिवशी ऑपरेशन करायचं त्या दिवशी डेथ कन्सेंट घेऊन 400 युनिट इंट्राव्हेनस इन्सुलिन घेऊन माझं ऑपरेशन झालं. आणि त्या ऑपरेशन मधून बाहेर आल्यानंतर म्हणजे 26 जून 2013 ऑपरेशन झालं. आणि त्या ऑपरेशन मधून बाहेर आल्यानंतर अत्यंत म्हणजे ज्याला निराशाजनक मानसिकता असते तशा मानसिकतेमध्ये मी होतो की आपल्या शिक्षणाला आणि डिग्रीला आणि व्यवसायाला आणि पैशाला आणि प्रॅक्टिसला काही अर्थ नाहीये. जर आपलाच डायबिटीस आपण प्रस्थापित ज्ञानाच्या सगळा शास्त्रीय दृष्टीने वापर करून कंट्रोल येत नसेल तर त्याला काही किंमत शून्य आहे. मग दुसरं काय करता येईल का, किंवा वेगळा काही मार्ग आहे का, आपली समजच चुकीची आहे असा विचार केला आणि म्हटलं निदान परत अभ्यास तरी करूया. मग मी पुन्हा फर्स्ट MBBची पुस्तक घेतली, फिजिओलॉजी मधलं गायटन आणि बायोकेमिस्ट्री मधलं हार्वर्ड पुस्तक घेतली. आणि मग लक्षात आलं की आपण जे समजतो म्हणजे आपल्याला जे शिकलो, जी प्रॅक्टिस करतो, म्हणजे प्रॅक्टिस करण्याची पुस्तकं आणि समजून म्हणजे बेसिक सायन्सेस आणि अप्लाइड सायन्सेस असं जर आपण वर्गीकरण केलं तर या दोन्हीमध्ये अंडरस्टँडिंग मध्ये खूप फरक आहे. आता काय करायचं म्हटलं, बेसिक सायन्सेस आपण अप्लाइड सायन्स आता वापरतो 20-25 वर्ष, बेसिक सायन्सेस वापरूया. आणि बेसिक सायन्सेस वापरल्यानंतर मला एक वाक्य त्याच्यामध्ये की सगळे कार्बोहायड्रेट जे आहेत हे शुगरच आहेत. आईला म्हटलं आपल्याला शुगरचा आजार आहे आणि बाजरीची भाकरी, गव्हाची चपाती, तुरीची डाळ किंवा तांदळाचा भात हे जर ग्लुकोज असेल ते खाणं कमी करूयात ना म्हटलं पहिलं. आणि असं जेव्हा केलं तेव्हा 26 जूनला जे माझ्या म्हणजे 29 जूनला मी घरी आलो ऑपरेशन नंतर,
3 जानेवारीपर्यंत माझी सगळी औषधं बंद झाली याचं करून. मग काय म्हटलं, सुरुवात कशी केली, 1 चपाती 2 चपाती खातो, 1 चपाती खाऊयात. मग लगेच म्हणजे 5 दिवसात माझे डोसेस इन्शुलिनचे मिळाले. म्हणजे 170 युनिट इन्शुलिन मी रोज घेत होतो स्वतः. इतकं युनिट घेत असलेला पेशंट मी परत पाहिलाच नाही, अजूनपर्यंत पाहिला नाही. तर इन्शुलिन निम्म झालं 5 दिवसामध्ये सांगतो. आणि मग त्याच दृष्टीने म्हटलं एक मी एवढं होतंय तर अर्धी करून पाहू. मग त्या दृष्टीने पुढे गेलो. तेव्हा डोक्यात असंच होतं की आपण प्रथिनं खातो म्हणजे डाळीचे पदार्थ खातो, उसळ खातो म्हणजे प्रथिनं खातो आपण. मग त्याच्याने पुन्हा अजून कमी आलं. आणि जसं जसं खाली गेलो मग पुन्हा त्याच्यात वाचत गेलं की पिष्टमय पदार्थ किती असतात कुठल्या खाद्यपदार्थामध्ये. तर कडधान्यामध्ये देखील असं 60-70% आणि धान्यामध्ये 70-80%. मग म्हटलं कडधान्य पण कमी करून पाहू. मग कडधान्य कमी केल्याने अजून खाली गेलं, पण ते बंद नाही झालं. म्हटलं काहीतरी गडबड होते. मग फळांमध्ये किती असतं विचार केला आणि सगळ्यात शेवटी मी फळं देखील बंद किंवा कमी केली. आणि 3 जानेवारी 2014 माझी सगळी औषधं बंद झाली. आणि एवढी औषधं घेऊन माझा जो रिपोर्ट नेहमी 12.12च्या दरम्यान HbA1c असायचं, हे साधारणतः 280-300 ब्लड शुगर ॲव्हरेज असायची, ती माझी 600-650 असायला लागली. असा तो प्रवास झाला. आणि मग म्हटलं नुसतं आपला डायबिटीसची समज आपली चुकीची होती, आपल्याला त्रास झाला, आपला डायबिटीस थोड्या अभ्यासा करून आपण बरं केलं, समजायचं काय. मग लोकांनी डॉक्टरांच्या अज्ञानामुळे किंवा चुकीच्या समजुतीमुळे किंवा शिक्षणामुळे डॉक्टरांनी जे काही उपचार चालले त्याच्यामुळे समाज भरडला जातोय. म्हटलं आपण काम करायला पाहिजे. म्हणून तेव्हापासून डायबिटीस हे एकच क्षेत्र निवडून गेली 12 वर्ष मी निरंतर काम करतोय. आतापर्यंत 20-25 हजार पेशंट झाले, एकाही पेशंटला काही तक्रार नाही. सरांच्या अनुभवावरून मला वाटतं आता हे सिद्ध झालंय. थोडक्यात मला सरांच्या बोलण्यावरून एक गोष्ट जी लक्षात आली की वैद्यकीय शास्त्र साधारणतः डायबिटीसचं तुम्ही जे म्हटले की पिष्टमय पदार्थ, कार्बोहायड्रेट्स किंवा इतर गोष्टी कमी करून किंवा आहारात आणि जीवनशैलीतले बदल कमी करण्यापेक्षा शुगर नॉर्मल ठेवणे, मग ती 1 गोळी, 2री गोळी, 3री गोळी, इन्सुलिन, अजून नवीन काय संशोधन येत असेल, मला वाटतं की हे एक टोक आहे आणि हे दुसरं टोक आहे. या दुसऱ्या टोकावरती सर काम करतायत. आता हे नेमकं कसं साध्य करायचं, रुग्णांनी नेमकं काय करायचं याच्याकडे येऊया. त्याच्या आधी सर मला सांगा, डायबिटीस झाला एखाद्या व्यक्तीला तर कसं त्यांनी ओळखायचं, काय होतं, स्वप्न पडतं त्या दिवशी रात्री की तुला डायबिटीस होणार आहे, की आकाशवाणी होते, की नेमकं काय होते, काय एखादा अपशकुन होतो की मांजर आडवी जाते. आता हे कसं ओळखायचं की उद्या सकाळी परवा सकाळी एखाद्याला डायबिटीस होणार आहे, झालाय, आज सकाळपासून सुरू झालाय. तर हा मला एंड सांगा की याच्या आधी हा डायबिटिक होता आणि त्याच्यानंतर तो डायबिटिक झाला, हे कसं ओळखायचं. हे एकदम सोपं आहे. खरं तर तुम्ही जसं म्हटलं दुष्टंत झाला किंवा काय सांगितलं, खरं तर डायबिटीस होण्या अगोदर डायबिटीसचं त्याला तुम्ही प्रवचन म्हणा, 10 ते 15 वर्ष चालू असतं आणि तेव्हा तुम्ही सातत्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करत असता. म्हणजे तो तुमचं दार वाजवत सारखा रोज ठणठणाट चालू असतो. आणि हा जो म्हणजे डायबिटीस होण्या अगोदरचा कालावधी आहे हा सगळा 10-15 वर्षाचा असतो. आणि त्याच्यामध्ये इतकी लक्षणं असतात की तुम्ही जर व्यवस्थित नियोजन केलं तर डायबिटीस होणारच नाही 100% सांगतो. डायबिटीस होण्यासाठी जे प्रॉफिलॅक्टिक मेजर ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये म्हणतो, हे 100% यशस्वी होतं. या 15 वर्षाचा जो काळ आहे त्याला जी टर्म आहे ती मला वाटतं थोडंसं आपण श्रोत्यांना सांगू. नाही, त्याला टर्म अजून वैद्यक शास्त्राने दिलेली नाही आहे. प्री डायबिटीस नाही. बर प्री डायबिटीस हा डायबिटीस म्हणजे तुमचा एखादा चोर असेल, दरोडेखोर असेल, तुमच्या दाराने टक 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 करायला लागलं तेव्हापासून तर तुम्ही म्हणा पडतात. कारण काय आहे की डायबिटीस म्हणजे आपण शुगर वाढली म्हणजे डायबिटीस झालं अशी आपण व्याख्या केलेली आहे. मग डायबिटीस मध्ये शुगर वाढणं हे लक्षण आहे की त्याचं कारण आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर डायबिटीस मध्ये शुगर वाढणं हे लक्षण आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही डेफिनेशन केली डायबिटीसची. मग त्याच्या अगोदर त्याचं वजन वाढत असेल, त्याला ऍसिडिटी होत असेल, त्याला ब्लड प्रेशर वाढत असेल, त्याला कामामध्ये रस वाटत नसेल, त्याच्या अंगामध्ये दुखत असेल, पुरुष असेल तर इरेक्टाईल डिस्फंक्शन असतील, मुलगी असेल तर तिला PCOS असेल, काही नसेल तर एखाद्या डिप्रेशन मध्ये असेल, ही सगळी डायबिटीसच्या वेगवेगळ्या फांद्या आहेत. मग डायबिटीस जर तुम्ही ग्लुकोज केंद्रित जर धरला तर तो शुगर वाढल्यानंतर होतो असं तुम्ही म्हणा, त्याची व्याख्या तुम्ही केली आणि शुगर नॉर्मल मध्ये आणली की तुमचं काम झालं.
तुम्ही म्हणजे पेशंटने टाळ्या वाजवतो, डॉक्टर म्हणतात चांगला आहे, काय करायचं. शुगर नॉर्मल आहे. शुगरचा शुगर रिपोर्ट normal. बरीच लोक व्हॉट्सअपवर आपल्याला शुगर पाठवतात. हा, शुगर हा महत्वाचा मुद्दा आहे. शुगर नॉर्मल पाहिजेच, कुठल्या मार्गाने पाहिजे. आणि त्याच्यामुळे म्हणजे समजा एखादी तुमचा कचरा आहे, कचऱ्यावरती तुम्ही झाकण टाकलं, घमेल टाकलं, म्हणजे कचरा बाहेर गेला का? नाही. तुम्ही कचरा तो गोळा करून जेव्हा बाहेर काढाल तेव्हा तुमचा डायबिटीस बरा झाला असं म्हणता येईल. साखर जर कचरा असेल तर इतकं साधं आहे. तुम्ही आताची जी उपचार व्यवस्था आहे, म्हणजे औषध असो इंजेक्शन असो, म्हणजे तुम्ही पण डॉक्टरला तुम्हाला माहिती आहे की डायबिटीस हा म्हणजे टाईप 2 डायबिटीस ज्याला आपण म्हणतो, हा इन्शुलिन रेझिस्टन्समुळे होतो. मला असं एक औषध सांगा की ज्याच्यामुळे इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होतो. नाही. मग जर अशा तऱ्हेने, आणि वैद्यकीय उपचाराचं मूळ उद्दिष्ट काय आहे की फाइंड आउट द कॉज अँड ट्रीट द कॉज. आता याच्यामध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स हा जो काही गोंधळ मोठा आहे, त्याच्यामध्ये आपण काय शिकलो की हे जेनेटिक आहे. एक तर ते आम्हाला त्याचं कारण माहिती, कशामुळे होतं हे आम्हाला माहित नाही. म्हणजे आम्ही असे समजून शिकलो की याचं कारण आम्हाला माहित नाही. मग आम्ही सिम्टमॅटिक मॅनेजमेंट वरती गेलो. सिम्टमॅटिक मॅनेजमेंटमध्ये शुगर कंट्रोल हा मेजरेबल बायोलॉजिकल पॅरामीटर आपण ठेवतो. पण ते करत असताना तुम्ही औषध उपाययोजना करता, त्याने त्याचं कारण कमी होत नाही. किंबहुना तुम्ही जे जे औषधी उपचार करतात त्याने इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होतो की वाढतो. मला वाटतं सर आपण एकदा सगळ्या आपल्या व्ह्युअर्सला हे सांगू, इन्सुलिन रेझिस्टन्स हे जे या डायबिटीसचं कारण आहे, तर हा इन्सुलिन रेझिस्टन्स होतो शरीरात म्हणजे नेमकं काय होतं हे आपण थोडंसं सांगूया. शुगर आणि सेल्स मध्ये त्या शरीरात नाही, त्याच्याकडे आपण 2 टप्प्यामध्ये पाहिलं पाहिजे की रेझिस्टन्स म्हणजे काय आणि तो शरीरामध्ये कसा येतो, आणि मग इन्सुलिन रेझिस्टन्स कसा येतो. की समजा आपण इथे बसलोय आणि एखादा अत्तराचा वास आला, किती वेळ वास येतो तुम्हाला? तुम्ही अंगावरती सेंट मारला, किती वेळ वास येतो तुम्हाला? 10 मिनिटं 15 मिनिटं, बरोबर की नाही? मग 15 मिनिटानंतर ते अत्तर तिथेच असतं पण तुम्हाला वास येत नाही. याला रेझिस्टन्स म्हणतात, बरोबर. समजा आपण एखाद्या गर्दीच्या ठिकाणी गेलो की समजा शहरातली काही माणसं आहेत, आवाजाची सवय झालेली असते, ते झोपू शकतात. माझ्यासारखा खेड्यातला माणूस इकडे जर आला तर त्याला महिने झोप लागत नाही त्या आवाजामुळे. शहरातल्या माणसांना आवाजाविषयीचा रेझिस्टन्स तयार झालेला असतो, मला तो नसतो. किंवा मला वाटतं दारू पिणारे जे असतात त्यांना हळूहळू किती डोस वाढवत न्यावा लागतो. डोस वाढवत किती पिली तरी त्यांना चढत नाही. याचा अर्थ वैद्यकीय भाषेमध्ये जर समजून सांगायला ठरला तर हाय लेवल ऑफ स्टिम्युलस आणि कंटिन्युअस लेवल ऑफ स्टिम्युलस लीड्स टू द रेझिस्टन्स ऑफ द रिसेप्टर. म्हणजे आता हे जर इन्शुलिनला लावायचं ठरलं तर तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिन असतं त्याच्यापेक्षा ते जास्त असतं झालं, आणि सतत जास्त राहिलं तर जी प्रक्रिया होते त्याला इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणतात. तेच काम करण्यासाठी म्हणजे समजा तुमच्या शरीरामध्ये एक चमचा साखर आहे, ते 1 चमचा साखरेचे डिस्पोजल करण्यासाठी तुम्हाला एक अमाऊंटचं इन्शुलिन लागतं. सर्वसामान्य ज्याला इन्शुलिन रेझिस्टन्स नाही त्या हेल्दी माणसामध्ये दिवसभरामध्ये 35 युनिटपर्यंत इन्शुलिन लागतं. ज्याला इन्शुलिन रेझिस्टन्स जेव्हा चालू होतो तेव्हा शरीर काय करतं, समजा तुम्ही जास्त इन्शुलिन सिक्रेटिंग एजंट तुम्ही खाल्ले म्हणजे फूडमध्ये खाल्ले की शरीर जास्त इन्शुलिन तयार करतं, आणि तीच प्रक्रिया वारंवार होत राहिली की सारखं इन्शुलिन तयार होत राहतं. मग आम्ही उपचार काय सांगतो डायबिटीसच्या पेशंटला, 2-3 तासांनी खाल्लं पाहिजे. हे इन्शुलिन रेझिस्टन्स वाढवणारी उपाययोजना आपण करतो. शरीरामध्ये स्वतःची इनरंट इंटेलिजन्स सिस्टीम आहे की भूक लागणे आणि पोट भरणे. तुम्ही त्याचा आदर करा. भूक लागली तर खा, नाही लागली तर खाऊ नका. म्हणजे गरज नसताना इन्शुलिन तयार करण्याची गरज निर्माण होणार नाही. तुम्ही जे म्हटले सर की इन्सुलिन परत तयार होतं, तर हे परत इन्सुलिन ओव्हर इयर्स आहे, जे 10-15 वर्ष आधी जे डायबिटीस न झालेले असे जगत असतात की त्यांना त्या अमृत मंथनातलं अमृतच आता सापडलंय, आणि अशा प्रकारे ते त्या आपल्या FC रोडच्या सगळ्या आउटलेट्स वरती ते गर्दी करून उभे असतात. तर मला हे जाणून घ्यायचंय की इन्सुलिन परत जे तयार होतं ते काय खाल्ल्याने तयार होतं, का बरं तो इन्सुलिन इतका बिघडतो, काय एवढा तो रेझिस्टन्स त्याचा तयार होतो शरीरामध्ये, काय खाल्ल्याने नेमकं? नाही की समजा तुम्ही असं पाहिलं की शुगर ही अत्यंत टाईटली कंट्रोल एंटिटी आहे बॉडीमध्ये, की 100 ± 20 या रेंजमध्येच शरीराला माहिती आहे की आपल्याला काय पाहिजे काय नको ते. मग ते 100-120च्या रेंजमध्येच ते शुगर ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. ते मुख्य काम इन्शुलिनचे अजून अत्यंत महत्वाचे शरीरामध्ये कारण आहे, त्याच्याविषयी मी काही बोलत नाही. पण ते शुगर 100 ± 20 या रेंजमध्ये ठेवण्याचं काम इन्शुलिनचं आहे.
त्यासाठी लागणारं इन्शुलिन जर दिवसाला 35 युनिटपेक्षा जास्त लागत असेल तर त्याला इन्शुलिन रेजिस्टन्स म्हणतात. काही प्रक्रिया अशा असतात की ज्याच्यामध्ये इन्शुलिन तयार नॉर्मली होतं पण त्याला काम नीट करू दिले जात नाही. म्हणजे काही स्टिरॉइड सारखी ड्रग्ज आहेत फॉर एक्झाम्पल, लक्षात की इन्शुलिन तयार होतं पण त्याचं काउंटर ऍक्टिव्ह ड्रग पण तयार होतं. म्हणजे थायरॉइडचे प्रिस्क्रिप्शन्स आहेत, काही ड्रग्ज आहेत त्याच्यावरती. म्हणजे इन्शुलिन इज ओके बट नॉट अलाउड टू ऍक्ट प्रॉपरली. हा दुसरा गोष्ट असतो. आणि इंटरनल बॉडी मेकॅनिझम असे असतात की कंटिन्युअस स्ट्रेस, शारीरिक किंवा मानसिक, ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आता त्याच्यामध्ये जे फॅक्टर असतात इन्शुलिन रेजिस्टन्सला कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर जे असतात, हा एकच एक नसतो. मग तुमचं फूड असेल, तुमचं एक्झरसाईज असेल, तुमचं सनलाईट असेल, तुमचं स्लीप असेल, तुमचं पॉल्युशन असेल, तुमचं काय फायनान्शियल एक्झायटी असेल, एक्स अँड वाय झेड, त्याला मल्टिपल कॉजेस इन्क्लुडिंग पॉल्युशन, एन्व्हायरमेंटल, एअर पॉल्युशन, सगळंच. पण सगळ्यात महत्त्वाची कारणं जर आपण डिव्हाइड केली तर त्याच्यामध्ये मॉडिफायबल, इझिली मॉडिफायबल, डिफिकल्ट टू मॉडिफायबल आणि इम्पॉसिबल टू मॉडिफाय, असे तुम्ही साधारण 3 मॅनेजमेंट क्रायटेरियामध्ये ते हे केलं तर फूड कम्स फर्स्ट इन द लिस्ट. यादीत पहिलं महत्वाचं कारण जे असतं त्याच्यामध्ये फूड येतं. अँड दॅट कॅन बी मॉडिफाईड व्हेरी इझी. ते आपण करू शकतो, आम्ही करतच नाही. मग आम्ही अशा तऱ्हेने उपचाराचं नियोजन करतो की डायबिटीज बराच नाही झाला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये काय असतं, आता असं आमचं नियोजन असतं ते शास्त्रीय आहे असं आम्ही सांगतो आणि आम्ही करतो. आम्हाला डायबिटीसमध्ये उपचारासाठी काय सांगितलं जातं की दिवसातनं 3 वेळा तुम्ही जेवायचं आणि 3 वेळा स्नॅक्स, असं 6 वेळा साधारणतः जेवायला आपण पेशंटला सांगतो. त्याच्याने एक तर कंटिन्युअस सिक्रेशन ऑफ इन्शुलिन, आणि हे इन्शुलिन जे तयार होतं त्याच्यामध्ये परत 3 की सगळ्यात जास्त इन्शुलिन कशाने तयार होतं तर कार्बोहायड्रेटमुळे. सगळ्यात वाईट पद्धतीने इन्शुलिन कशाने तयार होतं तर रिफाईंड कार्बोहायड्रेट. म्हणजे शुगर समजा चमच्यावर तुम्ही साखर खाल्ली तर 5व्या मिनिटाला तुम्हाला हायपोग्लायसेमिया असेल तो कव्हर होतो. म्हणजे 5व्या मिनिटाला ते इन्शुलिन सिक्रेशन, ग्लुकोज ॲडिशन त्याच्यामध्ये होते. समजा त्याच्याच ठिकाणी तुम्ही एखाद्या धान्याचं पीठ, भाकरी वगैरे खाल्ली, चपाती वगैरे खाल्ली, इट टेक्स अराउंड 20-30 मिनिट्स फॉर शुगर टू गो अप, रिमेन्स एलिव्हेटेड फॉर अनदर 120 मिनिट्स. आणि समजा त्याच्या ठिकाणी मी माझ्यासारखा माणूस असेल त्याने अंडी खाल्ली, तर जर समजा तुम्ही 50 ग्रॅम बाजरीची भाकरी खाल्ली आणि तुमच्या शरीरामध्ये 100 युनिट, फॉर एक्झाम्पल गणितासाठी 100 युनिट इन्शुलिन तयार होतं. जर त्याच्या ठिकाणी तुम्ही 50 ग्रॅम अंडीच खाल्ली तर 100 कॅलरी अगेन्स्ट 100 कॅलरी अंड्याची धरा तर 56 युनिट इन्शुलिन तयार होतं. त्याच्याही पुढे जाऊन आम्ही 100 कॅलरी देणारं फॅट जर खाल्लं तर शरीरात 10 युनिट इन्शुलिन तयार होतं. मग इन्शुलिन रेजिस्टन्सची ट्रीटमेंट ही इन्शुलिन कमी करण्यासाठी तुम्ही वापरली पाहिजे. आमची सध्याची उपचार पद्धती एक्झॅक्टली अपोजिट आहे. आम्ही जास्त वेळा खायला सांगतो, जेवणामध्ये प्रत्येक वेळेस पिष्टमय पदार्थ आवश्यक म्हणून खायला सांगतो, मग वाढणारच किती. आणि त्याच्यावरती शुगर वाढले तर औषध जी देतो त्याने देखील इन्शुलिन वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. सगळी जी औषधं आहेत मेनलाईन ड्रग्स याने इन्शुलिन वाढतं. इन्शुलिन जास्त वाढणारं खायला सांगतो आणि इन्शुलिन वारंवार सिक्रेशन होईल अशा तऱ्हेने खायला सांगतो. हे त्याच्यातलं सगळ्याचं महत्त्व. म्हणजे फूड मधला कार्बोहायड्रेट हा मेन कल्प्रिट आहे. रिफाईंड कार्बोहायड्रेट इज अ वर्स्ट थिंग. थोडक्यात डायबिटीसच्या रुग्णाने परत परत खाणं हे पूर्णतः चूक आहे. नाही, त्यातल्या त्यात मी उलट असं म्हणेल की कोणीही परत परत खाणं चुकीचं आहे. की डायबिटीसच नाही, कारण सगळ्या मताप्रमाणे जो 15 वर्षाचा काळ आहे ज्याच्यात डायबिटीस होण्याची शक्यता असलेलेही या प्रत्येकामागे 10 जण तरी असतील ज्यांना माहिती, कोणीही असू शकतं याच्यामध्ये. तर परत परत कोणीही खाणं चुकीचं आहे. परत परत खाताना कार्बोहायड्रेट्स खाणं चुकीचं आहे. त्यातल्या त्यात परत परत रिफाईंड कार्बोहायड्रेट्स खाणं तर अत्यंत चुकीचं आहे. इट इज ओनली टू बी क्रिटिसाइज असं आपण जे आपले आहेत. मला वाटतं सर एकदा ही तुमच्या बोलण्याचा एक जो लसावी निघतोय की डायबिटीस साठी सगळ्यात मोठा जो शत्रू आहे तो कार्बोहायड्रेट, कार्बोदक आणि रिफाईंड कार्बोदक आहे. मला वाटतं की यादी सर तुम्ही पटकन आम्हाला सांगू शकाल का की हे रिफाईंड कार्बोहायड्रेट्स आणि हे कार्बोहायड्रेट्स हे डायबिटीसच्या रुग्णासाठी शत्रू आहेत, मग त्याला विष आहेत, काय म्हणायचं ते म्हणा तुम्ही त्याला. नाही, एकदम सोपं आहे. कारखान्यातून आलेले सगळे खाद्यपदार्थ हे सगळ्यांच्या आरोग्यासाठी, विशेषतः डायबिटीससाठी हे विष आहे, काही असो. मग कारखान्यातून जे येतं ते काय येतं, तुमच्याकडे साखर येते, बरं, पीठ येतं, मैदा येतं, बरं, बरोबर की नाही. मग त्याच्यापासून काय बनतं, तुम्ही साखर टाकून तुम्ही चहा घेता, मैद्याची बिस्किटं किंवा बेकरीचे सगळे खारी टोस्ट, पाव, ब्रेड, बटर बिस्किटं घेता, नूडल्स, आईस्क्रीम, चॉकलेट, कोल्ड्रिंक, वेफर्स,
हे सगळं तुम्ही घेताच ना. सो एनिथिंग दॅट इज रिफाइंड इज बॅड. जे पाकिटात बंद करून मिळतं याहून वाईट. ते जर तुम्हाला तुमचा डायबिटीस बरा करायचा असेल तर पहिलं तुम्हाला जे दुकानात तयार होऊन मिळतं, जे फोडून थेट तुमच्या तोंडात जातं, एक अगदी सोपा फॉर्म्युला. मग यादी तुम्ही बनवत बसा घरी. किती तुम्हाला 1000 पदार्थ तरी आजूबाजूला खाली उतरलो आणि बघितलं तरी दिसतील. नाही, याच्याहून दुसरा महत्वाचा एक विनोदाचा भाग आहे की या प्रणालीचा इतका म्हणजे विरोधाभास असा झालाय की डायबिटीस साठी उपयुक्त अशी बिस्किट मार्केटमध्ये आलीत. मला वाटतं याच्यासारखा दुसरा विनोद डायबिटीस केलेल्या विनोदापेक्षाही मोठा नाही. आणि डायबिटीस साठी प्रोटीन पावडर मार्केटमध्ये आल्यात. म्हणजे समजा एखादा राजकीय पुढारी हे पॉडकास्ट ऐकत असेल तर माझी विनम्र सूचना असेल की याच्यावरती तातडीने बंदी घाला. अशास्त्रीय, अनैतिक आणि बेकायदेशीर. म्हणजे मी ते सगळे जे काही प्रॉडक्ट येतात त्याचा जवळून अभ्यास केला. असं कुठलंही प्रॉडक्ट मला बिस्किट म्हणा, पावडर म्हणा सापडली नाही की ज्याने डायबिटीसच्या पेशंटला साखर कमी होण्यासाठी मदत होईल, त्याच्या आरोग्यामध्ये फायदा होईल. हे सगळं थोतांड आहे आणि फक्त जाहिरातीचा मारा आणि डॉक्टरांचं आणि म्हणजे आम्ही त्या लेबलला भुलतो. ते लेबलला भुलणं आपण बंद करायचं. ज्याच्यावरती लेबल आहे ते घेऊ नका, उलट मी सांगितलं. दुसरं साखर, मैदा आणि तेल आणि पीठ, या 4 गोष्टी. मला वाटतं आता आपण मूळ उपचारांकडे डायबिटीसच्या येऊया. डायबिटीसचा रुग्ण असेल सर, आणि मला वाटतं की व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन हे दोन्ही क्लासेस आपल्याला गृहीत धरायला लागतील. आधी हवं तर आपण नॉन व्हेजिटेरियन एखादा रुग्ण आहे त्याच्याबद्दल बोलूया. एखादा नॉन व्हेजिटेरियन रुग्ण आहे, याचा डायबिटीस त्याला आहे आणि तुमच्या सांगण्याप्रमाणे त्याला औषधाशिवाय तो बरा करायचा आहे. याचा आहार सकाळपासून रात्रीपर्यंत साधारणतः काय असला पाहिजे आणि त्याचे बेसिक प्रिन्सिपल्स, मूलभूत त्याचे तत्व काय असतील? मूलभूत प्रिन्सिपल 1 नंबर आहे, अवॉइड रिफाइंड फूड्स, एनिथिंग अँड एव्हरीथिंग विदाउट एक्सेप्शन. हे पाकिटात कारखान्यात तयार झालेलं, लेबल असलेलं, बारकोड असलेलं, चकचकीत जाहिरात आहे. एनिथिंग दॅट इज पॅकेज्ड, बॉटल्ड, मार्केटेड, ॲडव्हर्टाइज आणि ब्रँडेड, 0. बरं, एक प्रिन्सिपल. दुसरं, एनिथिंग दॅट कंटेन्स कार्बोहायड्रेट शुड कट डाऊन. हे कमीत कमी आपल्या साधारण जेवणामध्ये रोजच्या सर जे म्हणजे सासूरवाडीला गेल्यावर ज्याचा जावयाला आग्रह असतो ते म्हणजे 1 चपाती घ्या, आमरस घ्या. हे पदार्थ मला वाटतं तुम्ही आवर्जून सांगा. नाही, जेवणाची व्याख्याच आपण किती चपात्या याच्यावरती केलेली करतो ही चुकीची आहे. आणि मी पुन्हा या पॉडकास्टच्या निमित्ताने आवर्जून सांगेल की याचा डायबिटीस असण्याशी संबंध आहे, याचा अर्थ नसणाऱ्याने ते खाल्लं तरी चालतं हे डोक्यात काढून टाका. हे सगळ्यांसाठी आहे. ज्याला कोणाला आरोग्य सांभाळायचं आहे, ज्याला कोणाला आरोग्यदायी जीवन जगायचं आहे, त्यांनी सगळ्यांनी ह्या सूत्राचा वापर करायचा आहे. मग सर ती थाली आपण जी खातो, जी आम्ही कृष्णा डायनिंग हॉलला किंवा आपल्या आपटे रोडचं जे प्रसिद्ध म्हणजे सगळे जे आउटलेट्स आहेत सगळीकडे, राजवाडी थाली, ती थाली मला आता समोर दिसायला लागली. तर या थालीतला आता तुम्ही काय काय कट ऑफ करायचंय आपल्याला? पहिलं चपाती तुम्ही सांगितलंय. नाही, मी तर उलट म्हणेल की हॉटेलमधली थाळी म्हणून तुम्ही मला सांगितले ते मी म्हणाल कमीत कमी आणि कधीतरी. बरोबर, हे त्याचं योग्य उत्तर आहे. आपल्या गृहिणीच्या हातचं जे असेल ते खावं. बरं, आणि गृहिणीच्या हॉटेलमधल्या काही खाद्यांपेक्षा घरचं खाद्य चांगलं. आता प्रश्न येतो की गृहिणीच्या जी थाळी असते त्याच्यात काय कमी करायचं आणि काय वाढवायचं. तर आपल्याला पिठापासून बनलेल्या सगळ्या म्हणजे त्याच्यामध्ये सगळी धान्य आली, सगळी धान्य म्हणजे ते कोण ब्राऊन राईस आणि ते क्विनोआ आणि ते ओट्स आणि ते ज्वारी चांगली की बाजरी चांगली की चपाती का भाकरी, हे नाही, सगळी ज्याचं पीठ होतं अशा सगळ्या गोष्टी ह्या एका गटात टाका. त्या कमीत कमी घ्या. आता कमीत कमी म्हणजे किती? तुमचा ग्लुकोज टॉलरन्स वेगळा असेल, माझा ग्लुकोज टॉलरन्स वेगळा असेल. तुमच्यासाठी जो सुटेबल डोस आहे त्या कमीत कमी म्हणजे समजा तुम्ही 2 चपात्या खाता, 3 वेळेला खाता, तर सकाळी 1 चपाती, संध्याकाळी 1 चपाती, म्हणजे तुमचं 70 म्हणजे 3/4 तुमचा लोड कमी झाला. आता जेव्हा तुम्ही चपाती कमी करता तेव्हा काहीतरी वाढवावं लागतं. आणि काय वाढवायचं? तुम्ही मांसाहारी असेल तर अंडी घ्या, चिकन, मटन, मासे घ्या, त्याच्याविषयी पुढे आपण बोलूयात लागलं तर. आणि शाकाहारी असेल तर दुधाचे पदार्थ. आता बदाम अक्रोड सांगायला सोपे आहे, कोणाला परवडणार आणि किती दिवस परवडणार? मग तुम्ही काय करा, समजा एखादा शाकाहारी मांसाहारी असेल तो अंडी घेत असेल, अंडी खाणाऱ्यांनी एक लक्षात घ्या की तुम्ही पिवळ्या सहित तुपामध्ये तळून घ्या. जे अंडी खात नाहीत त्यांनी पनीर घ्या, व्हेजिटेरियन, पनीर घ्या, चक्का घ्या, आणि काही नाही तर म्हशीचं दूध घ्या, साय न काढलेलं.
नशीबवान असाल तो स्वतःची म्हैस असेल तर तिचं दूध स्वतःसाठी वापरा. त्याहून नशीबवान असेल तर शेळीचं दूध उत्तम. म्हणजे कुठलंही दूध त्याला निरसं किंवा धारष्ण आपण म्हणतो हे नक्की चांगलं. तर गाय, म्हैस, शेळी याच्यामध्ये तुम्ही 1, 2, 3 पटकन आम्हाला. शेळी, म्हैस, गाय. नंबर 1 वर सरांनी सांगितलं शेळीचं दूध. मला वाटतं महात्मा गांधींची आठवण मला येते, जे नेहमी प्यायचे आणि ज्यांनी खूप प्रचार केला. 2 नंबरवर म्हशीचं दूध आणि 3 नंबरवर गाईचं दूध. सर, आपण आता काय खायचं नाही याच्यावर आपण बरीच चर्चा केली. हळूहळू आपण काय खायला हवं याच्याकडे आपण येऊया. मला तुमच्याकडून म्हणजे मी त्याला म्हणेल की डायबिटिक्स साठी आपण एक रेस्टॉरंट सुरू केलं स्पेशली. जसं उपवासाची थाली मिळते तसं मला एक हॉटेल सुरू करायचं आहे जिथे डायबिटीस थाली मिळेल. आणि तुमच्या आता सांगण्याप्रमाणे डायबिटीस थाली नाही, सार्वत्रिक थाली, सगळ्यांनी तीच खा, पण आपण त्याला आता एक डायबिटीस थाली बनवूया. तर ही डायबिटीस थालीचा माझा मेनू हा तुम्ही माझ्या हॉटेलचा कसा डिझाईन कराल, त्या थालीत काय काय असेल, काय नसेल हे आपण सांगितलं. कार्बोहायड्रेट, नो कार्बोहायड्रेट हा तिथे बोर्ड असेल बाहेर. आता आपण काय काय हवंय किंवा कार्बोहायड्रेट जे थोडेफार चालतील तर त्याच्यावर सर थोडंसं सांग. एक साधी गोष्ट आहे की समजा तुम्ही प्रोटीन घेतलं तर त्याचा मेन सोर्स विच इज अफोर्डेबल ऑन लॉंग टर्म बेसिस हे अंडी आहे. अंड्याच्या 150 रेसिपीज आहेत. बॉइल्ड एग्ज आहेत, कोन फ्राय आहे, हाफ फ्राय आहे, स्क्रॅम्बल्ड आहे, वाटत एवढे आहेत. विथ चीज आहे, विथ मशरूम आहे, विथ व्हेजिटेबल्स आहे. ठीक आहे. हे एक आता एक नॉन 100 व्हेजिटेरियन पदार्थ तुम्हाला अंड्याचे करता येईल. नॉन व्हेजिटेरियन थाली मध्ये एग्ज आले विथ तुम्ही सांगितलं की विथ बल्क. आता त्याच्यानंतर दुसरा तो समजा शाकाहारी असेल तर पनीर काय आहे की पनीर सगळं त्यातल्यात महाग आहे पण त्यातल्यातच स्वस्त तेच आहे शाकाहारामध्ये. पनीर टिक्का, पनीर मसाला, पनीर चिली, पनीर फ्राय, पनीर कॅप्सिकम, पालक पनीर, मेथी पनीर किंवा कुठलेही पनीर. सर, पण रोज पनीर कसं खाणार? अजून काहीतरी ऑप्शन आम्हाला सांगा. किती दिवस रोज पनीर खाणार? एक मानसशास्त्रीय प्रश्न मी तुम्हाला विचारतो. चपातीच्या बाबतीत तुम्ही विचारता का मला की रोज चपाती खातो रोज असतोच का? हो हो हो. रोज डाळ भात खातो, कंटाळा आलाय, मासे आलाय, पनीरने काय गोडं मारलंय? मला वाटतं आपल्या कल्चरमध्ये हे मुरलंय की किती चपात्या खाल्ल्या आणि भाताशिवाय जेवण पूर्ण झालं नाही आणि दही भात पाहिजे. मग म्हणजे दिस इज एक हा आपल्या मनावर बिंबवलेला पिढ्यानपिढ्या एक ही गोष्ट आहे. नाही, तसंही नाही आहे की याचं कारण वेगळं. म्हणजे न्यूरोबायोकेमिस्ट्री मध्ये आहे की ऑल कार्बोहायड्रेट कन्झम्पशन इज असोसिएटेड विथ द प्लेजर सेन्सेशन इन द ब्रेन. ओके, म्हणून कार्बोहायड्रेट्स खावं का वाटतात. सर, मुलं जे पिझ्झा मागतात की मला पिझ्झा हवाय किंवा बर्गर हवाय किंवा व्हॉट एव्हर, सगळ्या या गोष्टी ज्याचे मुलं खूप हट्ट धरतात, त्याचंही कारण हेच आहे का? उलट विचारू आपण की समजा तुमचं जेवण झालं, तुम्ही काय ऑफर करता जेवण झाल्यानंतर? जनरली स्वीट डिश. का पोट भरल्यानंतर तुम्ही खाऊ शकता. ओके. तिथं तुम्ही अंड्याची डिश नाही ठेवत, नाही ठेवत किंवा पनीर नाही ठेवत, ठेवतच नाही, दूध नाही ठेवत, मेथीची भाजी नाही ठेवत, बरोबर ना? याला कारण त्याचं असं आहे की ऑल द कार्बोहायड्रेट कन्झम्पशन, इस्पेशली हाय स्टार्च कन्झम्पशन इज असोसिएटेड विथ द प्लेजर फिनॉमिना. आणि त्याचा वैद्यकीय भाषेमध्ये एक नवीन टर्म आहे की सटायटी इंडेक्स सगळ्यात कमी असतो कार्बोहायड्रेटचा. म्हणजे पोट भरत नाही लवकर, खूप खावं वाटतं, प्रोटीनने लवकर पोट भरतं. आणि हे प्लेजर फिनॉमिना ज्याला असतात दे आर ऑल ऍडिक्टिव्ह इन नेचर. परत परत चहा जो प्यावा वाटतो सर, ऍडिक्टिव्ह बेसिक तेच आहे. अनलेस इट गिव्हज यू द सेन्सेशन ऑफ प्लेजर यू कॅनॉट गेट ऍडिक्टिव्ह. तुमचं ब्रेन त्याच्यावरती डिपेंडेंट असतो. इट इज सेकिंग फॉर प्लेजर. आणि मला सांगा, अंड्याची दारू होते का? नाही. मटणाची दारू होते का? मेथीच्या भाजीची दारू होते का? कुठल्या भाजीची दारू होते? आणि कुठल्या धान्याची होत नाही? सगळ्या धान्याची होते. मग दारूच्या ऍडिक्शन साठी जे सेंट्रल मेकॅनिझम काम करतं तेच मेकॅनिझम भात खाताना होतं, तेच मेकॅनिझम चपातीमध्ये होतं. आणि म्हणून हे खाल्ल्याने आपल्याला आम्ही रोजच खातो. पण हा प्रश्न आपण पनीरच्या बाबतीत विचारतो, भाकरी चपाती भातावरची विचारतच नाही. हे त्याचं शास्त्रीय स्पष्टीकरण आहे. आपण परत थालीकडे येऊया सर. एक तुम्ही ऑप्शन सांगितलं व्हेजिटेरियन थालीकडे येऊया. पनीर त्याच्यात तुम्ही एक सांगितलं, दूध एक सांगितलं, दुधाचे सर्व पदार्थ तुम्ही सांगितले. मग त्यात सर चीजही चालेल? उत्कृष्ट अनप्रोसेस असेल तर. बर, जे तयार मिळतं ते चीज नाही? नाही, तयार असलेले चीज चालेल.
चीज मध्ये प्रोसेसिंग सगळ्यात कमी असते ती क्युरिंग प्रोसेस असते. चीज तयार करायचं 8 महिन्यांनी विकायचं, वर्षांनी विकायचं, 5 वर्षांनी विकायचं. पण ते बाजारातले जे स्टँडर्ड म्हणजे मी त्या कंपनीचं नाव नाही घेऊ शकत, पण ते चीज उत्कृष्ट चालेल, उत्कृष्ट. बरं दही चालेल, सुंदर. फक्त त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की आमच्या मनामध्ये काय असतो की ते साय असते ना, तेच आमचं सगळ्यात मोठं शत्रू असतो. साय काढून घेतात. हे चूक आहे. साय हा तुमचा साई सगळ्यात सगट. साई सगट, फुल फॅट, लो फॅट नाही. मला वाटतं म्हणजे तो बासुंदी चहावाला जो असतो, जो त्याच्यात साय टाकतो, किंवा ते हिल स्टेशन्सला जे दुधाची कढई घेऊन असतात, जे म्हणजे बऱ्याचदा मी त्यांना एक्स्ट्रा साय मागतो, यांचे आपण आभार मानायला हवे. फक्त त्यांनी साखर नाही घातली तर. बिना साखरेचा. हो नाही, साखरेवर तर आपण सुरुवातीला आपल्या पॉडकास्टच्या सुरुवातीलाच आपण साखरेचा वाटेल तितका निषेध आपण केलेला आहे. आणि मग आमच्या वैद्यकीय एक्सपर्टची म्हणजे एवढी अध्ययनाचे पराकाष्ठ आहे की आम्ही त्याला सफेद विष म्हणायला लागलो. दूध हे आरोग्यासाठी अपायकारक असं आम्ही समजायला लागलो आणि सांगायला लागलो. मग त्याच्यामध्ये शाकाहारी लोकांसाठी B12 काय, प्रोटीन काय, अफोर्डेबल काय आणि अवेलेबल काय, याचा आम्ही विचार करणं सोडत दिलं. इज इट हेल्दियर? येस, डेफिनेटली हेल्दियर. साय हेल्दियर? येस, मोर बेनिफिशियल. मग त्याच्यातील सगळे समजा व्हिटॅमिन K2. आता मी जेव्हा MD झालो तेव्हा ते K2 हे व्हिटॅमिन असतं हे आम्हाला माहितीच नव्हतं, पुस्तकात नव्हतं, शिकवलेलं नव्हतं. कशामध्ये असतं हे K2, त्याचं काम काय, त्याच्या सेवनाने तुमच्या शरीरात काय फरक पडतो, चांगला पडतो की वाईट पडतो. या ज्यांना साय शिवाय दही खायचं आहे त्यांनी याचा विचार करावा, माहिती घ्यावी. साय ही अत्यंत उपकारक चीज आहे. मराठी माय दुधावरची साय. मला वाटतं हे उगीच आपल्याला जे आपण अमृताच्या पैजाची किंवा उगीच नाही, वैद्यकीय शास्त्र हे वेगळ्या प्रकारे आपल्याला आपल्या भाषेने सांगितलंय. सर एक साय झालं, हे सगळे पदार्थ झाले. सर याच्या सोबतीने सर सध्या एक गुळाचा चहा, म्हणजे ते सरपंच चहा, उपसरपंच चहा, त्याच्यामध्ये गुळाच्या चहाचे एक जबरदस्त स्तोत्र आहे. आणि मला हे विचारायचंय की म्हणजे डायबिटीसच्या रुग्णांना गुळ चालतो का? त्याच्यासोबत मग बरेच जण म्हणतात की साखर नाही तर मध चालतो. त्याच्यानंतर आर्टिफिशियल स्वीटनर्स एक खूप कॉमनली, म्हणजे आर्टिफिशियल स्वीटनर्स टाकलेल्या आंब्याचा रस आणि आईस्क्रीम असे, तर या सगळ्या गोष्टी खरंच पर्याय आहेत का, चालतात का डायबिटीसच्या पेशंट? साखरेपेक्षा गुळ चांगला, हे वाक्य बरोबर आहे. ते साखरेमध्ये ज्या ज्या काही केमिकल एंटिटी असतात त्या कोणामध्ये नसतात किंवा कमी असतात. हे विशेषतः सल्फर सारखा, म्हणून तो खाण्यासाठी योग्य आहे हे विधान चूक आहे. कुठल्याही माणसाने अत्यंत आवश्यक नसेल तर गुळ खाऊ नये. तो आरोग्यदायी हे विधान अत्यंत अशास्त्रीय आहे. हे बायोकेमिकली आणि फिजिओलॉजिकली नॉट 1% डिफरन्स आहे साखरेमध्ये. डायबिटीसच्या रुग्णाला गुळ चालत नाही, कोणालाही चालत नाही, कोणालाही चालत. सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे एक आयुर्वेदाच्या नावावरती ते लोक बिल फाडतात त्याचं, किंवा आयुर्वेदात सांगतात ते आपले कोणीतरी सांगितलं कुठेतरी ऐकलं. साखर बंद करताना आपण डॉक्टर लोकांनी पूर्ण वाक्य वापरलं पाहिजे की साखर आणि गोड आणि मध बंद करा. त्याच्यावर मोठा विनोद असा असतो की बहुसंख्य स्त्रिया वजन कमी करण्यासाठी मधेचा लिंबू मध आणि मध लिंबू पाणी. मला एक पेशंट दाखवा की लिंबू मध पाणी पिऊन त्याचं वजन कमी झालेलं आहे. लिंबू मध पाणी पिऊन वजन कमी करणं हा मला वाटतं सगळ्यात मोठा गैरसमज. म्हणजे तसं जसं आपण अमिताभ बच्चनला सदी का महानायक म्हणतो, तसं मला वाटतं की सदी का सगळ्यात मोठा जर मिसअंडरस्टँडिंग, शतकातला सगळ्यात मोठा गैरसमज असेल तर तो हा आहे की मध लिंबू पाणी पिऊन वजन कमी होतं. वन्स अँड फॉर ऑल आपण हे क्लिअर करून टाकू. आता राहायला म्हणजे साखर गोड मध हे वाईट हे मी सांगतो. दुसरा महत्वाचा आर्टिफिशियल स्वीटनर, तेही तितकेच किंवा त्याच्यापेक्षा जास्त वाईट. त्याच्यापेक्षा जास्त आर्टिफिशियल स्वीटनर जास्त का वाईट? कारण काय असतं की जसे जसे आर्टिफिशियल, समजा तुम्ही आधी सॅकरिन घेत होते, सुरुवातीला आलं मार्केटला, 20 वर्षांनी काय झालं, सगळ्यांना कोलोन कॅन्सरचे पेशंट जास्त सापडायला लागले. बापरे. हो, ऍस्पर्टेम आलं, लिंक टू मेनी अदर कॅन्सर्स. दुसरे तुमचे ॲलोलोज, त्यातल्या त्यात चांगला म्हणजे 1 नंबरला येईल ॲलोलोज आणि 2 नंबरला येईल माउंट. शॉकिंग आहे सर हे. हो,
त्यामुळे हे नवीन आलेले मार्केटमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये दुसरा एक प्रश्न महत्वाचा असतो की जो फिजिओलॉजिकली महत्वाचा आपण डॉक्टर लोकांनी लक्षात घेतला पाहिजे की देयर इज समथिंग कॉल्ड अ सिफॅलिक फेज ऑफ इन्सुलिन सिक्रेशन. म्हणजे पोस्ट प्रँडियल इन्सुलिन सिक्रेशन आहे दुसरं दॅट यू कॅन कंट्रोल. व्हॉट अबाउट द सिफॅलिक फेज? द थॉट अँड द टेस्ट ऑफ द फूड increases your insulin secretion. That is called a cephalic phase of insulin secretion, and that is stimulated by the artificial sweetener. Artificial sweeteners are outright bad. Only sweetener म्हणजे तुम्हाला क्रेविंग मॅनेजमेंट साठी वापरायचं असेल तर तुम्ही दालचिनी तोंडामध्ये धरणे हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. अजून काय हो, सगळ्यात सोपा स्वीटनर दालचिनी. बाकी मार्केटमध्ये मिळणारे सगळे स्वीटनर्स हे साखरेला किंवा याला पर्याय होऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे दुष्परिणाम होऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं सरांनी सांगितलं की त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढू शकतं. म्हणून नो आर्टिफिशियल स्वीटनर्स एक्सेप्ट दालचिनी असं एक थेट उत्तर आलेलं आहे. त्याच्यामध्ये दुसरा एक शास्त्रीय मुद्दा असतो सिगो म्हणतात. स्मॉल इंटेस्टिनल बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ इज नोन टू ऑकर विथ आर्टिफिशियल स्वीटनर. जे पोटामध्ये आतड्यांमध्ये जो त्रास होतो आपल्याला, बऱ्याच लोकांना पोटाचा त्रास असतो. सलाड्स, आता आपण थोडस थालीकडे येऊया. सलाड्स, हिरव्या भाज्या, या आता याच्याविषयी काय धोरण आपण करायचं? एकदम साधं सोपं आहे सर. जे कापून खातं त्याला सलाड म्हणा आणि दही कोशिंबीर हा महाराष्ट्रीयन आयटम आहे. तो तुम्ही रेकमेंड करता? उत्कृष्ट. कितीही खा, तुम्ही जास्त खाऊ शकत नाही. किती हे पोट तुम्हाला सांगतं. सलाड उत्कृष्ट, सगळ्या भाज्या उत्कृष्ट या सदरात येतात. बरं, सगळ्या हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या उत्कृष्ट या सदरात येतात. बरं, थोडक्यात मला वाटतं व्हेज थाली आपली तयार झाली आहे. भरपूर सलाड, भरपूर हिरव्या भाज्या, त्या सोबतीने पनीर आणि दूध, त्याच्यानंतर चीज, दही. इतके मला सुरुवातीला टेन्शन आलं होतं, हे खाऊ नका, हे खाऊ नका. या पॉडकास्ट मध्ये लोक मला तुम्हालाही शिवाय घालतील, मग खायचं काय? आणि या सोबतीने सर हे सगळं झाल्यावर मला वाटतं शेवटी सर भात वरण हे डायबिटीसच्या रुग्णाने खाऊच नाही का, की थोडा खाल्ला तर चालेल? काय करायचं त्याच्याबद्दल? कारण भात हा खूपच मोठा एक वादाचा, चर्चेचा विषय असतो. नाही, भात खाऊ नये असं म्हणणं चुकीचं ठरणार. भात किती खावा हे महत्वाचं आणि कशाबरोबर खावा हे महत्वाचं. भात खायचं असेल तर खावा ना. तुमचं ऍक्टिव्हिटी पॅटर्न त्याला कोरिलेट करा. सगळ्या वैद्यकशास्त्राला माहिती आहे की व्यायाम केल्यानंतर नंतरची ती 30 मिनिटं असतात त्याच्यासाठी तुम्हाला ग्लुकोज एंट्री मसलमध्ये करण्यासाठी इन्सुलिनची गरज लागत नाही. दॅट ग्लुकोज मेकॅनिझम इज इंडिपेंडंट ऑफ युअर इन्सुलिन स्टेटस. नॅचरल स्टेट ऑफ हायएस्ट इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी हे 30 मिनिट्स आफ्टर एक्सरसाइज. तुम्हाला खायचं असेल कपलिंग विथ एक्सरसाइज. पण मी दिवसभर खुर्चीवरती बसणार, झोपा काढणार, टीव्ही पाहणार, मोबाईल पाहणार आणि मला भात खायचा आहे, हे ऑल कॉम्बिनेशन आहे. म्हणजे साऊथ इंडियन अण्णा जो गल्ल्यावर बसून राहतो किंवा किराणा व्यापारी किंवा कुठलेही व्यापारी, तो गल्ल्यावर बसून राहणार आणि दिवसाच्या शेवटी भाताचा डोंगर आणि त्याच्यावर त्या रसमची नदी, हे नाही चालणार. मी जर जिमला मी वर्कआउट करतोय, मी 25-30 मिनिटं रोज वर्कआउट केले, 10-10 किलोचे मी डंबेल्स उचलले, तर मला सर भात खाण्याचा अधिकार आहे? नाही, ते तर डंबेल्स या शब्दाला माझा विरोध आहे. बरं बरं. कारण जेव्हा तुम्ही डंबेलचा व्यायाम करता तेव्हा अपर बॉडीचा व्यायाम करता तुम्ही, आणि अपर बॉडी कॉन्स्टिट्यूट 30% ऑफ युअर टोटल बॉडी मसल मास. कुठलाही व्यायाम म्हणायचा? लोअर बॉडी. लोअर बॉडीचा. लोअर बॉडी. बरं बरं. तो तुम्ही करा. म्हणजे तुम्ही पळून या, बैठका मारा, उड्या मारा आणि खावा ना भात. ठीक आहे. मला वाटतं नाही, त्याच्यात उत्तर असं आहे तो भात किती हे महत्वाचं आणि कशाबरोबर हे त्याहून महत्वाचं. आता किती तो सुटेड टू युअर कार्बोहायड्रेट टॉलरन्स किंवा ग्लुकोज टॉलरन्स. मग तुम्ही 1-2 वेळा टेस्ट कसे करू शकता की मी भात खाल्ला 2 तासांनी माझी शुगर एवढी, एक्सरसाइज केला, भात खाल्ला आणि 2 तासांनी शुगर एवढी, काल 2 वाटी खाल्ला, आज 1 वाटी खाल्ला, परवा दिवशी अर्धी वाटी. आता तो कशाबरोबर खाताय तेव्हा महत्वाचं की आम्ही भात हा साधारणतः भाजीला पॅरल घेतो, डाळ भात हा भाजीला पॅरल घेतो, चपातीचं कोटं जागेवरतीच ठेवतो. मग तुम्ही धान्याच्या कोट्याच्या म्हणजे चपाती जागेत तुम्ही भात जर खाल्ला तर इज ओके. चपाती बरोबर भात खाल्ला इट इज नॉट ओके. दॅट इन्क्रीजेस युअर टोटल कार्बोहायड्रेट इंटेक. ओके, म्हणजे तुम्ही कार्बोहायड्रेट्सवर कार्बोहायड्रेट्सच्या लढी नाही लावू शकत तुम्ही. मला वाटतं सर तुमच्या बोलण्यातून मला हे लक्षात येते की
चपाती भाकरी याच्या ऐवजी इट कॅन बी ऑप्शन, त्याच्या सोबत नाही. सांगतो शास्त्रीय अजून एक म्हणजे ट्रिक आहे किंवा हॅक आहे की समजा तुम्ही भात खाल्ला शिवाय तुम्हाला जमतच नाही आणि खायचाच आहे, ठीक आहे, काय उपाय आहे दुसरं तुमच्याकडे? न खाणं हे चांगलंच, पण खाणे अनिवार्य जर असेल तर आपल्या सगळ्यांना कार्बोहायड्रेट डायजेशनची जी प्रक्रिया आहे नैसर्गिक ती समजून घ्यायला पाहिजे. की आतापर्यंत वैद्यकशास्त्र काय सांगत होतं की सलायव्हरी अमायलेज हा जो डायजेस्टिव्ह एन्झाईम आहे दॅट इज नॉट दॅट इफिशियंट किंवा हे. आणि सलायव्हरी अमायलेजची एक नवीन आता संशोधन असं सांगतं की इट मे कॉन्ट्रीब्यूट इन अ इझिली डायजेस्टेबल कार्बोहायड्रेट टू द ट्यून ऑफ 30% ऑफ कार्बोहायड्रेट डायजेशन. आणि राईस इज अ इझिली डायजेस्टेबल कार्बोहायड्रेट. मग तो इथून डायजेशनची प्रक्रिया त्याची ओठांपासून सुरू होते, तिथे लाळेमधल्या सलायव्हरी अमायलेज जे असतं तिथून ती प्रक्रिया सुरू होते. आणि यू कॅन इझिली ब्लॉक द सलायव्हरी अमायलेज बाय टेकिंग एनी ऍसिड फॉर ड्रिंकिंग. ताक आहे, लिंबू पाणी आहे आणि दहीभात खाल्ला तर उत्तम. ओके, म्हणजे तुम्ही एक जबरदस्त हॅक जबरदस्त आयडिया तुम्ही मला वाटतं सांगितलीये की भात खावा वाटतोय पण भाताचे दुष्परिणाम मला नको आहेत, कमी आहेत, तर त्याला मी जर प्रोटीन सोबत ऍसिड सोबत ऍसिडिक गोष्टी सोबत जर कपल केलं जेणेकरून माझ्या तुंकीतलं भात डायजेस्ट करून त्याचे दुष्परिणाम करणारी जी गोष्ट आहे ती नष्ट. आणि ते तुम्हाला कशातून मिळेल तर ते तुम्ही ताकातून मिळेल, लिंबू पाण्यातून मिळेल, दह्यातून मिळेल, महागडा असेल तर विनेगर, ऍपल सायडर. म्हणजे एक घास मी भाताचा खाल्ला आणि एक घास ताक, दही, ऍपल सायडर, विनेगर, लिंबू पाणी जर पिलो तर मी हा मला वाटतं ह्या पॉडकास्टचा एक आर्किमेडिसचा म्हणजे मला युरेका म्हणण्याचा मला मोह होतोय. जबरदस्त गोष्ट मला वाटतं सांगितलीये. डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि सिक्वेन्स माहिती पाहिजे. इतक्या मायक्रो लेवलवर मला नाही वाटत सर की म्हणजे भातावरती आजपर्यंत मला वाटतं युट्यूबच्या इतिहासामध्ये हा हॅक हा फक्त आपण काय करतो, वी बिलीव्ह द सिस्टम, वी डू नॉट क्वेश्चन द सिस्टम. सगळेजण ऍपल सायडर विनेगर सांगतात, प्या प्या प्या, घ्या घ्या, त्याने वजन कमी होईल. कसं होईल? कसं होईल? त्याचं एक्झॅक्ट मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, टाइप ऑफ ऍक्शन अँड द लोकेशन ऑफ ऍक्शन काय आहे, अँड व्हाय इट वर्क्स, हाऊ इट वर्क्स अँड वेअर इट वर्क्स हे माहिती पाहिजे. ऍपल सायडर विनेगर वर्क्स विथ इन इनॅक्टिव्हेशन ऑफ सलायव्हरी अमायलेज. It contains around 3% acetic acid. It provides you short chain fatty acids. They are म्हणजे intestine healthy. म्हणून ऍपल सायडर विनेगर हे मधुमेहीच्या माझ्यामध्ये लिंबू पाणी त्यापेक्षा चांगलं ना. ताक त्याहून तुम्हाला आवडेल आणि दहीभात आवडेलच आवडेल. लिंबू पाणी ऍपल सायडर विनेगर विकत घ्यायला तुम्हाला मॉलमध्ये जावं लागतं. लिंबू पाणी हे तुम्हाला तुमच्या दारामध्ये मिळेल आणि अत्यंत स्वस्त आहे. याच्यात भातावरती लिंबू तरी पिळून घ्या किंवा दहीभात. मधुमेही प्रत्येक मधुमेही रुग्णाने किंवा तुमच्या भाषेत सगळ्यांनी प्री डायबिटीस सगळ्यांनी सकाळी उठल्यावर म्हणा किंवा दिवसभर कधी एक लिंबू पाण्यामध्ये अर्धा कप पाण्यामध्ये घेणं हे हितावह राहील, फायदेशीर नाही. बरं, तुम्ही जेवताना काय घेता ते पाहिजे. जेवताना सलायव्हरी सिक्रेशन इज अ कंटिन्युअस प्रोसेस. थोडक्यात हे जे वर्षानुवर्षे किंवा अनेक लोक जे युट्यूबचे जे सेल्फ प्रोक्लेम डायबिटीस तज्ञ आहेत ते सांगतात की लिंबू पाणी प्या, ते असं पिऊन उपयोग नाही. ते जेवताना कार्बोहायड्रेट खाताना आणि इझिली डायजेस्टेबल भातासारखं खाताना. मला वाटतं आपण आता त्या नॉनव्हेज थालीकडे येऊया. त्याच्यात तुम्ही अंडे तुम्ही सांगितली, पण परत पनीर सारखाच प्रश्न सर. अंड्याला आम्हाला इतर काही ऑप्शन्स, परत त्याच्यामध्ये सलाड भाज्या असतील, पण नॉनव्हेज थालीचा विषय आपण एक पूर्ण करूया. नाही, नॉनव्हेज विषयी म्हणजे अडचणीचा आणि अंधश्रद्धेचा आणि गैरसमजाचा डोंगर निर्माण की अंडे म्हणले की लगेच पिवळं की खायचं की नाही हा प्रश्न येतो. आणि मग पिवळ्यामुळे वाढणारं कोलेस्ट्रॉल आम्हाला सगळ्यात जास्त घाबरवतं. मटण तर आम्ही ऐकायला देखील तयार नाही, खायला तर फार लांब आहे. आणि माशाचं आम्हाला वास, चिकन ती दोऱ्यासारखे लागतं. हे सगळ्या अडचणी आमच्याकडे असतात. कोणाला परवडत नाही, कोणाच्या त्याच्यात सोमवारी म्हणजे मटण खाणारे सोमवारी खात नाही, गुरुवारी खात नाहीत. हे अजून एक त्याचं अडचण. हा महिना खात नाही म्हणजे श्रावण मार्गशीर्षाच्या बाजूला गेला. आता त्याच्यामध्ये एक मूळ गृहीतक आहे वैद्यकशास्त्रातलं की तुमच्या रक्तातलं कोलेस्ट्रॉल ते तुम्ही कमी ठेवलं तर तुम्हाला हृदयविकाराचा धोका कमी होतो असं आपण समजतो. आणि ते खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं. त्यामुळे अंड्यातला पिवळा भाग खाऊ नये तर कोलेस्ट्रॉल असतं. कोलेस्ट्रॉल असं ही वस्तुस्थिती आहे. आता प्रश्न असा आहे की तुम्ही खाल्लेल्या कोलेस्ट्रॉलमुळे रक्तातलं कोलेस्ट्रॉल वाढतं का?
वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे तुम्हाला रक्तवाहिन्यांचा किंवा हृदयाचा त्रास होतो का, आणि ते जर तुम्ही औषधं वापरून जर तुमच्या रक्तातलं कोलेस्ट्रॉल कमी केलं तर तुमचा हृदयविकाराचा त्रास कमी होतो का, याच्यावरतीच औषधशास्त्राची मोठी अर्थव्यवस्था उभी आहे. या 3 प्रश्न होते आणि त्याचं सगळ्यांचं उत्तर नाही असं आहे. म्हणजे तुमच्या शरीरातलं किंवा रक्तातलं जे कोलेस्ट्रॉल असतं ते 80% तुमचं शरीर स्वतः तयार करतं. शरीरातल्या सगळ्या रक्तपेशी त्या कोलेस्ट्रॉल तयार करण्याच्या कामामध्ये सहभागी असतात किंवा त्यांची ती क्षमता असते. अजून ऑन टॉप ऑफ इट लिव्हर हे एक मोठं सप्लायर असतं. तर कोलेस्ट्रॉल इज इसेन्शियल फॉर लाईफ. ग्लुकोज मे नॉट बी इसेन्शियल फॉर लाईफ. आणि त्याला कोलेस्ट्रॉल होमिओस्टॅसिस नावाचं एक इंटेलिजंट इंटरनली डिझाईन सिस्टीम बॉडीमध्ये आहे की तुम्हाला आवश्यक तेवढं कोलेस्ट्रॉल असेल ना, तो शरीर खाल्लेलं कोलेस्ट्रॉल संडासवाटे बाहेर टाकतो. इंट्रोहेपॅटिक सर्क्युलेशन बाईलचं जे असतं त्याच्यामध्ये की बाईल तयार करतं म्हणजे कोलेस्ट्रॉल वापरून बाईल सॉर्ट होतं. ते सिक्रेट होतं, ते ऍब्सॉर्ब होत नाही, ते सिंपल. आणि समजा तुम्ही बाहेरून जास्त खाल्लं तर शरीर कमी तयार करतं आणि कमी झालं तर जास्त तयार करतं. त्याला कोलेस्ट्रॉल होमिओस्टॅसिस म्हणतात. आता प्रश्न येतो त्या वाढलेल्या कोलेस्ट्रॉलने तुम्हाला हृदयविकार होतो की नाही, अंड्याच्या पिवळ्या भागाचा प्रश्न आहे. तो त्याचंही उत्तर सगळ्या संशोधनाने आता नाही असं दिलेलं आहे. आणि जी संशोधनं आहे असं म्हणत होती ती खोटं बोलत होती असंही आता संशोधन, म्हणजे मिनेसोटा कॉर्नर ट्रायल अँड कॉर्नर एक्सपेरिमेंट ह्या ज्या स्टडीज आहेत त्याच्यामध्ये 2016 मध्ये त्यांनी रिपोर्ट पब्लिश केले की आधीचे जे रिपोर्ट होते ते चुकीचे होते आणि ते सगळं बाळ एका ठिकाणी गोडाऊन मध्ये किंवा गॅरेज मध्ये धूळ खात पडलेलं होतं. आणि मग काही शास्त्रज्ञांनी ते बाळ उघडलं, त्याचं क्रिटिकल अनालिसिस केलं आणि जे पब्लिश रिझल्ट आहेत त्याच्या अत्यंत विरोधात हे फायंडिंग आहे. जगातील सगळी संशोधन ओरडून सांगतात की तुमचं कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर तुमचं लाईफस्पॅन चांगला असतो, तुमचं एलडीएल जास्त असेल तर तुमची इम्युनिटी चांगली असते आणि आम्ही ते कमी करण्याच्या मागे लागतो. सर, तेल आणि तूप हा एक खूप मोठा वाद आहे. तर मधुमेहाच्या दृष्टीने किंवा साधारणतः आरोग्याच्या दृष्टीने रोज आपण यापैकी काय चांगलं काय वाईट आणि ते कसं किती वापरलं पाहिजे? नाही, जेव्हा तुम्ही तेल आणि तूप असं विभाजन करता त्याच्यामध्ये तर तेल मध्ये 2-3 प्रकार असतात की मोनो अनसॅच्युरेटेड, पॉली अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड. हे फॅटचं नॉन क्लासिफिकेशन आहे. आता सॅच्युरेटेड फॅट म्हणजे काय, ते कशात असतात आणि त्याने काय तुमचं गोडं मारलं, बरोबर की नाही. आता जी लोक सांगतात की दक्षिणेमध्ये भाताचं प्रमाण जास्त आहे मग त्यांना काय होतं, माझा प्रश्न त्याच्यावर ते काय खातात, तर खोबरेल तेल खातात. मग ते खोबरेल तेलामध्ये 84% तुमचं लॉरिक ऍसिड असतं विच इज सॅच्युरेटेड मिडचेन म्हणजे मिडियम चेन ट्रायफॉस्फेट. देयर इज नो प्रॉब्लेम. म्हणजे त्याच्यामध्ये जे तुम्ही खाता त्याच्यामध्ये पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स हे हार्ट हेल्दी आहेत अशा आपल्या सगळ्या वैद्यकीय संघटना किंवा रेग्युलेटरी बॉडीज हे पेशंटला सांगत असतात. पण मग पॉली अनसॅच्युरेटेड म्हणजे काय की ज्याच्यामध्ये देअर आर मल्टिपल डबल बॉन्ड्स आणि सॅच्युरेटेड म्हणजे देअर आर नो डबल बॉन्ड्स आणि मोनो अनसॅच्युरेटेड म्हणजे देअर इज ओनली वन डबल बॉन्ड. हे साधारणतः व्याख्या आहे. तेल हे वाईट कारण त्याच्यामध्ये पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड जास्त असतात. ते बाजारात जे तेलाचे डबे मिळतात सगळे हे सगळे वाईट आहे. ज्याच्यावर हृदयाचं चित्र असतं हो, हे सगळे वाईट आहेत. बर. आणि का वाईट आहेत कारण ते रिफाईंड आहे. म्हणजे अनरिफाईंड ऑइल एक वेळ चांगलं, म्हणजे समजा शेंगदाण्याचं तेल तुम्ही दाबलं आणि शेंगदाण्याचं तेल काढलं, खोबरं दाबलं आणि थोडक्यात घाण्याचं तेल हे चांगलं. तुम्ही घाण्याचं तेल नाही खात सर. समजा घाण्याचं तेल तुम्ही आणलं, तुम्ही ते तळण्यासाठी वापरता म्हणजे उकळता आणि बराच वेळ उकळता. तुम्ही सिंगल म्हणजे तेल चांगलं कधी वेन इट इज यूज इन अ कोल्ड फॉर्म. म्हणजे तुम्ही भाकरी बाहेर काढायची, चटणी बाहेर काढायची, जुनी पद्धत लक्षात असेल तर चटणी घ्यायची, लसणाची चटणी, त्याच्यावरती तेल टाकायचं, ते घाण्याचं असायचं. स्वयंपाक बनवताना जे कढईत तेल नाही टाकायचं, इट इज नॉट टू बी यूज्ड. म्हणजे थोडक्यात जे गृहिणी सगळ्या आमच्या घरोघरी या कढईतल्या तेलातले जे सगळे वडे आणि आपल्या चकल्या आणि हे नाही, गृहिणींच्या तेलाचा फारसा गंभीर परिणाम होत नाही. त्याच्याविषयी तुम्ही हातगाडीवरती जेव्हा जाता वडापाव खायला परत त्या तेलामध्ये सकाळचं तेल संध्याकाळपर्यंत तुम्ही वापरता, ते पूर्ण काळं झालेलं असतं. काय होतं म्हणजे काय होतं, काय त्याच्यात बदल काय होतो, आपण वैद्यक क्षेत्रातील तज्ञांनी त्याच्याविषयी अभ्यास केला पाहिजे की दॅट लीड्स टू हायड्रोजनेशन.
आणि हायड्रोजन बॉन्ड असतात, त्याच्यातले हायड्रोजनेशन असतात आणि ट्रान्स फॅट जे तयार होतात, वी कॅनॉट डायजेस्ट इट, वी कॅनॉट एक्सक्रीट इट ऑल्सो, वी कॅनॉट यूज इट, आणि मग ते रिमेन इन द बॉडी आणि दॅट क्रिएट्स अ सेन्स ऑफ स्टेट ऑफ इन्फ्लमेशन कंटिन्युअस. आता मग इन्फ्लमेशन इज अ कॉज फॉर इन्सुलिन रेजिस्टन्स, इट इन्क्रीजेस द तुमचे चान्सेस ऑफ हार्ट डिसीज, म्हणून तेल वाईट. सर आता तेलामध्ये तुम्ही सांगितलं खोबरेल तेल चालेल, दुसरं तुम्ही सांगितलं हे डब्याचे तेल कुठलंही चालणार नाही, ते वापरायचं. खोबरेल तेल सोडून सर इतर कुठलं तेल आहे जे चालेल, वापरायला हरकत नाही? मग मोनोअनसॅच्युरेटेड जे फॅट्स असतात कुठले, म्हणजे ऑलिव्ह ऑइल. ऑलिव्ह ऑइल, खोबरेल तेल एक चालेल, ऑलिव्ह ऑइल एक तर फ्रूट ऑइल चालते. बर. मग त्याच्यामध्ये दुसरा एक प्रकार असतो जो आपण फारसा वापरत नाही किंवा कधीच वापरत नाही, तो म्हणजे अवोकाडो. अवोकाडोचंही तेल मिळतं? हो. बरं, तेही चालेल. तुम्ही 3 अवोकाडोचं तेल चालेल. सगळ्यात पहिले मला वाटतं पहिले आपण श्रीफळ खोबरेल तेल आपल्या सर्वसामान्य माणसासाठी, पण तरी जर लक्झरी असेल तर ऑलिव्ह ऑइल चालेल, अवोकाडो तेल चालेल. लक्झरी असेल तर तुम्ही खोबरेल तेल घ्या. बरं, बेस्ट. सर आता दुसरं मग बाकीचे सर जे सूर्यफूल आणि हे शेंगादाणा, करडई, कुठलंही तेल चालणार नाही. आता तेल हे झालं, शक्यतो घाण्याचं तेल वापरा असं याच्यात म्हणजे तुमचं म्हणणं आहे? तेलाच्या उपयुक्तता किंवा वापराविषयी आपण जे याच्या डब्यांमध्ये जे मिळतं ते रिफाईंड असतं. घाण्यात जे आमच्याकडे गावाकडे जे घाणे ते तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला तेल काढून देतात आणि तुम्ही तो चोथा बाहेर पडतो नारळाचा आणि तुम्ही तेल घरी घेऊन जाता. हे उत्तम. आपल्या किराणा किंवा ह्याच्यातून जे डबेचे डबे त्याच्यापेक्षा घाण्यात डोळ्यासमोर काढून आणलेलं तेल हे उत्तम आणि खोबऱ्याचं तेल सगळ्यात चांगलं. आणि त्यातही तुमचं म्हणणं आहे की ते तुम्ही कुकिंग म्हणजे तुम्ही स्वयंपाकासाठी वापरण्यापेक्षा थेट आमच्याकडे पिठल्यावर आम्ही तेल टाकून घेतो, कच्चं तेल. गावाकडे जे कच्चं तेल खाण्याची जी प्रथा आहे, मला माहित नाही त्यांना कसं कळलं की हे दिस इज द बेस्ट वे, ही सगळ्यात चांगलं फॉर्म आहे. आजही आमच्याकडे घरी गावाकडे ते तेलाचं ठेवलेलं असतं आणि ते देतात, हे चालेल. नाही, समजा तुम्हाला तेल उकळण्यासाठी किंवा तळण्यासाठी वापरायचं असेल तर तूप वापरा किंवा खोबरेल तेल वापरा. पण गार शेंगदाणा तेल समजा खायचं असेल, कोल्ड प्रेस जर असेल तर ते तुम्ही गार याच्यावरती वापरा. बाकीचे त्यात तुम्ही सांगितलं की ते एकदा सिंगल यूज, एकदा वापरलं परत वापरायचं नाही. मला कधी इच्छा झालीच वडापाव खाण्याची तर मी स्वतःच तेल मी त्याच्याकडे घेऊन जाणार, त्याला सांगणार की ह्या तेलामध्ये एकदा तळ आणि ते तेल नंतर फेकून दे, असं करू शकतो. तुमच्या घरातली गृहिणी त्याच्यापेक्षा चांगला वडापाव करून देईल होते आहे सर. आता आपल्याला मी काय करतो ते सांगतो तुम्हाला की मी तेल कुठलंही वापरत नाही स्वतः, आणि तूपच वापरतो. मी शेतकरी माणूस आहे, तूप माझ्याकडे तयार होतं, मी भरपूर वापरतो. मला वडापाव खायचा असेल तर मी तुपातला बटाटे वडा खातो. मला वाटतं तुपातला वडापाव असं आपण एक नवीन व्हेंचर, मला वाटतं ते चुलीवरचं काय मिसळ आणि चुलीवरचं, तसं मला वाटतं आपण दोघांनी मिळून तुपातला वडापाव. थोडक्यात तुम्हाला म्हणायचंय सर, तेलाच्या ऐवजी जर सगळ्या फोडण्या आम्ही थेट तुपात दिल्या, सुंदर, आणि मग तिथे क्वांटिटीलाही टेन्शन नाहीच. बरं, म्हणजे तूप हे तुम्ही कितीही घेतलं तरी काळजी करण्याचं काहीही कारण नाही. अतिरेक नक्की वाईट, अतिरेक तुमच्या चवीनुसार. पण अर्थात सर, जितकं तेल वापरतोय तितकं तूप वापरलं तर नक्कीच ते तूप जास्त फायदेशीर आहे. मला वाटतं खूप छान. या पॉडकास्ट नंतर मला वाटतं की एक खूप मस्त गोष्ट सगळ्या गृहिणीच कशाला सगळ्याच लोकांना मिळाली आहे की शक्यतो आपल्या भाज्यांच्या किंवा आपल्या सगळ्या फोडण्या या तेलापेक्षा तुपात दिलेल्या बऱ्या. सर आपण आता एका पुढच्या शेवटच्या भागाकडे येऊया पॉडकास्टच्या, की साधारणतः मधुमेही रुग्ण आला की व्यायामाची एक स्लिप त्या डॉक्टरकडे मिळते त्याच्यात, आणि त्यात लिहिलेलं असतं की रोज 4 किलोमीटर किंवा काहीतरी एवढे किलोमीटर चाला किंवा 30 मिनिटं चाला. हे मी खूप फाईल्स वर बघितलेलं आहे. तर सर, मधुमेह एखाद्याला बरा करायचा आहे, त्याचा आहाराबद्दल तर आपण सगळं सांगितलं, तर व्यायाम कुठला त्याच्यासाठी चांगला राहील की तो केल्याने त्याचा मधुमेह लवकर बरा होईल? नाही, त्याच्यासाठी तुम्हाला किती मार्काने पास व्हायला आवडेल? 35 मार्काने, 70 मार्काने, का 95 मार्काने?
नाही नाही, मी तर मला तर 99, मी तर महाराष्ट्रात पहिला आलो ना, 99.9%. मला त्याच्या खाली चालतच नाही. बरोबर आहे. मग तुम्ही जिमला जायला पाहिजे. बरं, म्हणजे तुम्हाला चांगली हेल्थ, गुड कंट्रोल, गुड मसल मास, गुड ग्लुकोज टॉलरन्स. मग हे जे म्हणतात सर की डायबिटीसचा माणूस आहे, तू जिमला जाऊ नको, जिमला जाणं तुझ्यासाठी अजून तुला विकनेस आहे किंवा हे, मग हे सगळं तुमच्या पेशंटला डायबिटीसला तुम्ही जिमला पाठवता? 100%. म्हणजे ज्याला अफोर्डिंग असेल, फॅसिलिटी अवेलेबल असेल, त्याला दुसरं काही म्हणजे हार्ट डिसीज सारखं काही कॉम्प्लिकेशन नसेल, तर रेझिस्टन्स ट्रेनिंग ज्याला आपण म्हणतो हे उत्कृष्ट. सर हे चालण्याच्या बाबतीत हे खूपच एक मोठं, म्हणजे चालल्याने खरंच डायबिटीस बरा होतो का? म्हणजे हे जे अर्धा तास, म्हणजे त्यातले ते 30 मिनिटं चाला, 45 मिनिटं चाला किंवा किलोमीटरचं मला तर माहित नाही, मग ते रोज चालतात जे हे डायबिटीस वाले जे सकाळी फिरताना दिसतात किंवा संध्याकाळी, तर खरंच त्याने डायबिटीस बरा होतो चालल्याने? चालल्याने डायबिटीस बरा नाही होत एक, पण 35 मार्काला पासिंग होतं. काहीतरी करा, निदान एवढं तरी करा, हा त्याचा खरं तर मतीत अर्थ आहे. बरं, पण तुम्हाला 99 मार्काने पास व्हायचंय तर चालण्याच्या ऐवजी तुम्ही पळायला लागला. आणि सर 35% कधी 34 आणि 30 होईल? म्हणजे तुम्ही चालायला निघाले, मग तुमची स्पीड कमी झाली, मग मित्र भेटला, मग तिथे चहा झाला, मग परत वडे झाले, मग तर नापासच. तेच सांगतो की आपण त्याच्या की चालण्यामध्ये फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी किंवा मेटाबॉलिझम काय आहे आणि रनिंग मध्ये मेटाबॉलिझम काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. व्हाय हाय इंटेन्सिटी मस्क्युलर एक्झरसाइज इज बेटर अँड लो इंटेन्सिटी स्टेडी स्टेट कार्डिओ इज नॉट दॅट इफेक्टिव्ह. हे आपण समजून घेतलं पाहिजे की लो डोस म्हणजे तुमची चालण्यासारखा जो व्यायाम आहे त्याने तुमचं यू आर युझिंग मेनली फॅट फॉर कॅलरीज. म्हणजे इट इज ऑलवेज म्हणजे सम पार्ट ऑफ इट इज फॅट, सम ऑफ इट इज कार्बोहायड्रेट. पण वेन यू आर वॉकिंग यू आर नॉट युझिंग ग्लुकोज, यू आर युझिंग फॅट. पण फॅट इज ऑक्सिडाइज. ग्लुकोज कॅन बी ऑक्सिडाइज अँड कॅन बी यूज अनएरोबिकली ऑल्सो. जेव्हा तुम्ही रेझिस्टन्स ट्रेनिंग घेता जिम मध्ये जाता हा किंवा कुठल्या रनिंग, पण रनिंग इज ऑल्सो अनएरोबिक, देन द ग्लुकोज यूज अनएरोबिकली and that stimulates your sympathetic system, builds on muscle, gives a better condition of the blood vessels and mood elevating effect असतो. स्ट्रेस म्हणजे वॉक करू नका असं माझं म्हणणं नाही, डोंट काउंट इट ऑन एक्झरसाइज. हे कमीत कमी आहे, निदान एवढं तरी करा. थोडक्यात आनंदासाठी तुम्ही चाला, हवं तितकं चाला, पण या भ्रमात राहू नका की तुम्ही फक्त त्या फाईलवर 30 मिनिटं चाला म्हणजे विषय संपला. विषय सुरूही झालेला नाहीये. डायबिटीस बरा करायचा असेल तर चालण्यापेक्षा वर्कआउट करणं, जिम मध्ये जाणं, रोज कमीत कमी 25-30 मिनिटं रेझिस्टन्स ट्रेनिंग म्हणजे वजन उचलणं, हा त्याचा राजमार्ग आहे असं आपल्याला डॉक्टर कणसे सर सांगतायत. सर काही साधारणतः कॉमन प्रश्न आहेत. डायबिटीसच्या रुग्णांनी फळं खावी का? नाही, हा अत्यंत ट्रिकी, म्हणजे कुठली फळं हा महत्वाचा प्रश्न असतो. म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या मी तुम्हाला सांगतो फळांची गरज काय, उपयुक्तता काय आणि कोणती फळं म्हणजे तुम्ही म्हणताय. तुम्ही फळं म्हणजे आंबा, सीताफळ, चिकू, द्राक्ष, फणस, अननस म्हणत असाल तर नाही, ही त्याचं उत्तर आहे. सर आता आंब्याचा सीझन सुरूच होतोय, तर आंब्याचं काय करायचं बरं डायबिटीसच्या माणसाने? नवरा बायकोने अर्धा खायचा आठवड्यात एका दुसऱ्या वेळेस. एक फोड, अर्धा, 2 फोड म्हणा. हा म्हणजे एक आंबा. बरं, मला वाटतं नाही. आता फळांमध्ये जर तुम्ही विचार केला तर बेसिक कॉन्स्टिट्यूएंट त्याचा जो येतो त्याला फ्रक्टोज म्हणतो आपण. फ्रक्टोज विषयी आपण एक वेगळं पॉडकास्टच करायला. पण फळं खाल्ल्याने किंवा फ्रक्टोज इज अ नॉन इसेन्शियल न्यूट्रिएंट इन द बॉडी. फ्रक्टोजची तुमच्या शरीराला गरज नाही, शरीरात कुठेही ते वापरलं जात नाही. आंब्यामध्ये फ्रुक्टोज असतं, सगळ्या फळांमध्ये, सगळ्यांमध्ये. देयर इज नो मेटाबॉलिक पाथवे or physiological requirement of fructose in the body first, and it is simply one step away from being used as alcohol. No other difference. Alcohol is used exclusively by the liver and some part of it goes to the brain. Fructose is also used exclusively by the fruit, I mean the liver, nowhere in the body. हे समजा तुम्ही 50 ग्रॅम फ्रक्टोज आणि 50 ग्रॅम ग्लुकोज म्हणून 100 ग्रॅम सुक्रोज खाल्ली, glucose can be used by all 70 kg of your body muscles or body tissue. Remaining 50% fructose is used only by the liver.
सर थोडक्यात आपल्याला 100% या पॉडकास्टमध्ये आपल्या डायबिटीसच्या रुग्णांना लोकांना न्याय द्यायचा असेल प्रामाणिकपणे तर फळं टाळलेली बरी, कमीत कमी. त्यातल्या त्यात मला तर वाटतं की आंबा नकोच असं सांगायला हवं. बाकी निर्णय तो त्यांचा आहे, पण कन्सेसरण म्हणजे फ्रॉम द हॉर्सेस माउथ जर मला हे सांगायचं असेल तर सरांचं म्हणणं आहे की आंबा नकोच, करवंद खाले. सर एक तरीही मला फ्रुट्स खायचेच आहे तर असे 2-3 ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे ज्यांच्या साखरेचं प्रमाण कमी असतं असे काही 2-3 ऑप्शन्स तरी द्या ना सर. सगळी तुरट फळं, आंबट तुरट म्हणजे पेरू, पपई, संत्री, मोसंबी, बोरं, करवंद, ड्रॅगन फ्रूट आणि थोडीशी डाळिंब. क्या बात आहे, झालं ना काम. एवढी फळं आहेत, अजून काय हवंय. बरं, त्यानंतर सर तुम्ही म्हणता की डायबिटीसच्या रुग्णांनी फळं नाही खायची. मग फळांमधलं जे 2-3 गोष्टी आपल्याला मिळतात, सगळ्यात महत्वाचं म्हणजे फायबर आणि आपण जे म्हणतो व्हिटॅमिन्स, मिनरल्स किंवा ह्या गोष्टी, मग याचा सोर्स डायबिटीसच्या रुग्णाला काय राहणार? सगळं पालेभाज्या, फळभाज्या आणि सलाड्स. याच्यातून जे फळांमधूनच मिळणार आहे तेच फायदे, तेच व्हिटॅमिन, शुगर. बरं, मग हे जेवढे काही पालेभाज्या आहेत त्यांचे सूप सगळे चालतील, सगळे पालकाचं सूप चालेल, हे सगळं चालेल. बरं सर, उसाचा रस आमच्याकडे जे गावाकडे एकदम फेमस असतं उसाचा रस, आणि ह्या दिवसांमध्ये कोणी गेस्ट आले की ते आमच्याकडे उसाचा रसच देतात. आता तर ते घरोघरी गाडी फिरते ते उसाच्या रसाची. तर सर मग डायबिटीसच्या रुग्णांनी उसाचा रस प्यावा की पिऊ नये, काय करायचं? पिऊ नये. नाही, थेट उत्तर. ओके, विषय संपला. 1 गाव 2 तुकडे. उसाचा रस तुम्हाला नाही. आणि इनफॅक्ट मला वाटतं परत एकदा सर, मला वाटतं उसाचा रस हा सगळ्यांसाठीच हा टाळलेला बरा. सर डायबिटीसचा जो रुग्ण आहे तो रक्तदान करू शकतो का? काही हरकत नाही. बरं, काही त्याचा काही त्रास नाही. त्याच्यात कसं असतं की डायबिटीसची जी औषधं असतात, डायबिटीसच्या पेशंटनी व्हाईल नॉट ऑन मेडिसिन ही कॅन डोनेट, पण अलॉंग विथ द ब्लड यू आर ट्रान्सफरिंग दी मेडिसिन्स ऑल्सो. दॅट कॅन हॅव प्रॉब्लेम विथ द रिसिपियंट. सर शेवटचा भाग अगदी म्हणजे पॉइंट्स मध्ये, ज्या लोकांना डायबिटीस नाहीये त्यांना डायबिटीस होऊ नये म्हणून एक पॉइंट्स मध्ये 5 ते 6 गोष्टी त्यांनी रोज काय करायला हवं की त्यांना डायबिटीस होऊ नये. आणि अजून एक की ज्या लोकांच्या आई वडिलांना डायबिटीस आहे त्यांना डायबिटीस होण्याची शक्यता जास्त असते का? आपण एमडी झाल्यानंतर जे शिकलो किंवा एमडी होत असताना जे शिकलो त्यानुसार बरोबर आहे. हो, होतो. जेनेटिक आहे. हा, जेनेटिक आहे. मग कुठला डायबिटीस जेनेटिक आहे? टाईप 1 किंवा लाडा. बरं, टाईप 2 म्हणजे जो सगळ्यांना जो डायबिटीस आहे तो जेनेटिक आहे. नॉट इवन 1% पार्ट ऑफ इट इज. ओके, ज्यांच्या आई वडिलांना डायबिटीस आहे त्यांनी जीवनशैली जर चांगली ठेवली म्हणजे त्याचा सगळं आपण ते जीन्सच्या डोक्यावर फोडण्यापेक्षा आपण आपल्या जीवनशैलीच्या डोक्यावर फोडलेलं बरं राहील. तर सर ज्यांना म्हणजे डायबिटीस होऊ नये म्हणून काय करायचं? आणि सर अजून एक मला वाटतं की डायबिटीस होण्याची आधीची जी स्टेज आहे प्री डायबिटीस, याच्याबद्दलही तुम्ही थोडंसं सांगा. नाही, ज्यांची शुगर नॉर्मल आहे त्यांना डायबिटीस नाही असं तुम्ही समजता, त्यांनी सगळ्यात 1 नंबरची गोष्ट करायची म्हणजे प्रोसेस फूड बंद. बरं, एवढं जरी केलं ना तरी त्यांना डायबिटीस होण्याची शक्यता 25 वर्ष. खूपच मोठी गोष्ट आहे. म्हणजे ज्यांना डायबिटीस नाही त्यांनी प्रोसेस्ड म्हणजे जे सुरुवातीला सांगितलं की बिस्किट्स, बेकरीचे पदार्थ, वेफर्स, जे काही मार्केटमध्ये तयार होऊन थेट येतं ते जरी टाळलं तरी खूप झालं असं वाटतं. आणि बाकीचे जे खायचं ते भूक लागल्याशिवाय खाऊ नका. भूक लागल्याशिवाय खाऊ नका. दुसरा, भूक लागलं की पोटभर जेवा. 2 गोष्टी महत्वाच्या. त्याच्यानंतर सूर्यप्रकाश, व्यायाम आणि झोप यांचं नियोजन आणि नियंत्रण करा. सगळ्या माणसांना जन्मापासून मरेपर्यंत निरोगी राहण्यासाठी सूर्यप्रकाश ही आवश्यक गोष्ट आहे. सूर्यप्रकाश नाही तर आरोग्य नाही. आरोग्य राहू शकत नाही. तुम्ही काय खा, किती व्यायाम करा, काय करा, सूर्यप्रकाश हा आरोग्याचा अविभाज्य आणि आवश्यक घटक आहे. सरांनी ज्यांना डायबिटीस नाही त्यांना होऊ नये म्हणून थेट गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे प्रोसेस्ड फूड, मार्केटमधलं फूड टाळा. दुसरी गोष्ट भूक लागल्याशिवाय खाऊ नका.
तिसरी गोष्ट पुरेशी झोप घ्या, कमीत कमी 8 तास. चौथी गोष्ट सूर्यप्रकाश रोज तुमच्या अंगावर आला पाहिजे. आणि 5वी गोष्ट व्यायाम, म्हणजे सरांना जो व्यायाम अपेक्षित आहे तो म्हणजे जिम मध्ये जाणं. या 5 गोष्टी जर केल्या तर मला वाटतं की आपण आपला देश हा पूर्णपणे डायबिटीस मुक्त करू शकतो. सर, या पॉडकास्टमध्ये तुम्ही इतकी सुंदर माहिती दिली, इतकं मोकळेपणाने सगळं सांगितलं, कुठलाही आडपडदा न ठेवता हे तुमचं डायबिटीसचा जो ज्ञानाचा भांडार आहे तो जगासाठी तुम्ही खुला करून दिला. म्हणजे याची, आणि मला वाटतं की याची भरपूर लूट होऊ द्या असं मी म्हणेल. जास्तीत जास्त लोकांसोबत तुम्ही हा पॉडकास्ट शेअर करा. आणि मी सांगतो की हा 1 तासाच्या पॉडकास्टनी तुमच्या घरातल्यांचा, ओळखीच्यांचा, सगळ्यांचा डायबिटीस तुम्ही फक्त या गोष्टी ज्या सांगितल्या आहेत त्या जरी तुम्ही फॉलो केल्या तरीही तुमचं डायबिटीसचं औषध आणि इन्सुलिन बंद होऊ शकतं. भेटूया लवकरच. हा पॉडकास्ट तुम्ही जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा. डायबिटीस बद्दल तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा. त्याची उत्तर आम्ही कणसे सरांकडून घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत नक्की देऊया. पुढच्या पॉडकास्ट साठी पुढचे जे एक्सपर्ट्स येणार आहेत त्यांना बघण्यासाठी हा पॉडकास्ट, पुढचे माझे अमोल अन्नदाते पॉडकास्ट ऐकण्यासाठी हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.